हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 250 जे काही CDPचे MCQ असणार आहे. आपले 250 MCQ आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांचं वाचन आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. सरळ सांगायचं म्हटलं तर TET असेल, CTET असेल किंवा आपला DLED BEd कोर्स असेल, त्यासाठी हे जे काही MCQ आहे ते इम्पॉर्टंट आहे. सरळ वाचन करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश हा आहे किंवा कोणता आहे? तर गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश काय असणार आहे की एखादी गोष्ट जी आहे ती व्यवस्थितपणे समजणं किंवा विद्यार्थ्यांना समजावी यासाठी आपण काय करत असतो, गृहपाठ देत असतो. म्हणजे काय की आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणं. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे, आशय जो आहे तो चांगला विद्यार्थ्यांना समजावा म्हणून आपण गृहपाठ काय करत असतो, देत असतो. गणित असेल, विज्ञान असेल, काही असेल. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न टिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. मग पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे काय आहे, एक इव्हॅल्युएशन मेथड आपण यूज करतो इथे, बरोबर. म्हणजे काय की मूल्यमापन हा काय करणार आहोत, आपण उद्दिष्ट इथे वापरणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 बघूया. प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बसू शकेल? ठीक आहे. मग प्रभावीपणाचं अध्यापन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा म्हणजे काय की चाइल्ड सेंटर पॉईंट जिथे असेल ते आन्सर करायचं आहे. किंवा मग एखादी गोष्टमध्ये काय की विद्यार्थ्यांचा जे काही मोटिवेट करणं किंवा उत्साह वाढवणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहे. आणि किंवा मग विद्यार्थ्यांच्या विविध संकल्पना असतील त्या स्पष्ट करणं या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन बघूया. आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्यासाठी संकल्पना स्पष्ट करणं. ठीक आहे. नजरभेट, आवाज व हावभावातील बदलाद्वारे उत्साह व चैतन्य दर्शवणं. आत्ताच तुम्हाला सांगितलं की मोटिवेट करणं, उत्साह देणं, हा पण ऑप्शन बरोबर आहे. स्वीकृती व सारांशपणाने विद्यार्थ्यांचा कल्पना वापरणं, हे काय आहे, हे ऑप्शन नाही आहे. सामान्य प्रश्नाद्वारे चौकशी सुरू करणे व उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन ठेवणे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर ह्या गोष्टी काय आहे आपण आणू शकत नाही. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणं. बरोबर आहे. आपण काय करतो, जिथे विद्यार्थी ॲक्टिव्ह आहेत त्या गोष्टी घेतो आणि विद्यार्थ्यांची आपण स्तुती केली की तू खूप हुशार आहे, तेव्हाच विद्यार्थी काय करतो, ती गोष्ट अजून व्यवस्थित करायला शिकतो. म्हणजे काय की A, B आणि ऑप्शन नंबर E, A, B, E हे पर्याय जे असणार आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर B जो आहे किंवा 2 जे आहे ते ऑप्शन या ठिकाणी आन्सर असणार आहे. त्यानंतरचा 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? कोणते घटक अध्यापन जे आहे त्याच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? पहिला आहे अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत. ठीक आहे. अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण, शिक्षकाचे पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण, वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते इथे ऑप्शन बरोबर असणार आहे. अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण की ज्याने तो शिक्षक कशा प्रकारे शिकवतो आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची टिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. तर अध्ययन अभिप्रेरण जे आहे ते वाढवण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत जी आहे ही ऑप्शन नंबर मेमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता, परंतु याचं जे काय आन्सर आहे ते कन्फ्युजन होतं कमिटीसाठी, त्यामुळे त्याचं आन्सर इथे सुद्धा दिलेलं नाही आहे. पण अध्ययन दरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे ही गोष्ट काय आहे, चुकीची आहे. अध्ययनपणादरम्यान अवघड प्रश्न विचारणं हे सुद्धा चुकीचं आहे. घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणं, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणं, ही काय आहे, उत्कृष्ट पद्धत असणार आहे माझ्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. 4 नंबर जे आहे ते विविध दृकश्राव्य साधने आपण विद्यार्थ्यांना वापर केला तर एखादी गोष्ट जी आहे ती विद्यार्थ्यांना शिकणं किंवा मग समजणं त्यांना व्यवस्थितपणे आकलनात येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबरचा प्रश्न आहे, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणतं? CCE कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन, कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशनचं वैशिष्ट्य कोणतं विचारलेलं आहे की हे सातत्यपूर्ण मूल्यमापन कधी केलं जातं? जेव्हा आपण एखाद्या अभ्यासाचं किंवा मग एखाद्या विषयाचं अध्यापन करत असेल त्यावेळेस केलं जातं. म्हणजे काय की अध्यापन दरम्यान मूल्यमापन केले जाते. म्हणजे काय की तुम्ही जेव्हा शिकवत असाल तेव्हाच हे मूल्यमापन केलं जातं. कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, बरोबर. त्याचा तो खास वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चुकीच्या अध्यापनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरणद्वारे टिंबद्वारे प्राप्त केले जाते. चुकीचं जे अध्यापन आहे त्याबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण कशाद्वारे
केलं जातं तर त्याला काय आपण म्हणतो, नैदानिक परीक्षण आपण त्याला म्हणत असतो. चाचणी जी असते, नैदानिक चाचणी, त्याला आपण काय म्हणत असतो, डायग्नोस्टिक टेस्ट. त्याद्वारे आपण काय करत असतो, एखादी गोष्ट विद्यार्थी चुकीचे दुवे शोधण्यामागील किंवा मग चुकीचे दुवे ज्या पद्धतीमध्ये शोधले जातात त्याला आपण नैदानिक परीक्षण असं म्हटलं जातं. ज्या चाचणीमध्ये शोधले जातात त्याला आपण नैदानिक परीक्षण असे म्हणतो. आपला F1चा जो पेपर आहे किंवा मग आपला जो काय फर्स्ट इयर असणार आहे DLEDचा, त्याच्यामध्ये हे सरळ सरळ तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकांची निवड करा. सकारात्मक सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह घटकांची निवड करायची आहे. तर सगळ्यात पहिला ऑप्शन बघूया, अध्यापकाचे विषयाचे ज्ञान. बरोबर आहे, अध्यापकाचे विषयाचे ज्ञान किती प्रमाणात आहे त्याला, ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एखादी गोष्ट, एखादा घटक पॉझिटिव्ह करण्यासाठी, सकारात्मक करण्यासाठी. दुसरं आहे अध्यापकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी. इथे त्याचं काय सामाजिक सोशल रोल असेल किंवा मग तो किती श्रीमंत आहे, ही गोष्ट या ठिकाणी इतकी इम्पॉर्टंट नाही आहे किंवा नाहीच असं म्हटलं तरी चालेल. अध्यापकाची संप्रेषण कौशल्य. बरोबर आहे, कम्युनिकेशन स्किल जे आहे शिक्षकांचं ते व्यवस्थित असायला हवं. नंतर आहे विद्यार्थ्यांना संतुष्ट करण्याची अध्यापकांची योग्यता. विद्यार्थ्यांना संतुष्ट करणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. विद्यार्थी ते गोष्ट जी आहे, एखादी गोष्ट जी आहे ती किती प्रमाणात समजून घेत आहात आणि आपण त्यांना किती प्रमाणात समजून सांगत आहात, ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्यांना संतुष्ट करणं या ठिकाणी इम्पॉर्टंट नाही आहे. विद्यार्थ्यांसोबत अध्यापकाचे व्यक्तिगत संबंध, पर्सनल जे काही रिलेशन असतात ते सुद्धा इथे काहीही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडत नाही. जिथे जेवढे पर्सनल संबंध किंवा रिलेशन असतील विद्यार्थ्यांची शिक्षकाबरोबर, तेवढे विद्यार्थी जास्त काय करतात, वाढवा वागतात किंवा त्यांना ते घाबरत नाही. ठीक आहे. वर्ग व्यवहार व्यवस्थापन व देखरेखीचा अध्यापकाची क्षमता. बरोबर आहे, आपली जी काही क्लास मॅनेजमेंट आहे ते सुद्धा इथे गरजेचं असणार आहे. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते ऑप्शन इथे असणार आहे. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणते व्यवहार प्रमुख स्वरूपाचा समजला जातो. प्रभावी अध्यापन जे आहे त्याच्यासाठी खालीलपैकी कोणता व्यवहार प्रमुख आहे असं म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिले ऑप्शन बघूया. पाठाची स्पष्टता. ठीक आहे. अनुदेशात्मक विविधता. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या योजना व सहकार्याचा प्रयोग. नंतर अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणं. संरचना, एखाद्या गोष्टीची संरचना किंवा खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर द्यायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे अ ब ड हे ऑप्शन काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न बघूया. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते. सगळ्यात कमी विचारलेलं आहे की एखादी अध्यापन पद्धती आहे ती निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करण्याची गरज सगळ्यात कमी असते. ठीक आहे. मग अध्यापन पद्धती निवडताना आपण काय करतो, शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप बघत असतो. बरोबर आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा सुद्धा उपयोग आपण करत असतो. पाठ्यक्रमाची उद्दिष्टे सुद्धा आपण तिथे ठरवत असतो. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी ही गोष्ट जी आहे ती सगळ्यात कमी आहे. कारण अध्यापनाची पद्धती जी आहे ती निवडताना ती करिक्युलम जो आहे, तो जो सिलेबस आहे तो कसा असतो, एक अमर्यादित असतो. आपल्याला माहिती आहे की जो आपला करिक्युलम असतो, अभ्यासक्रम असतो, तो अमर्यादित असतो. जिथे काय म्हणतात, विद्यार्थ्यांच्या आवडनिवडीची विचार केलेला नसतो. परंतु जो पाठ्यक्रम असतो तो काय असतो, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार किंवा मग त्यांच्या पात्रतेनुसार ठरवलेला गेलेला असतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या टिंबटिंबकडून त्याच्या अपेक्षा अधिक असतील. बरोबर. समाजाकडून म्हणजे काय की शैक्षणिक क्षेत्रात जेवढ्या अडचणी विद्यार्थ्यांनी येतील तेवढ्या समाजाकडून त्याच्या अपेक्षा काय असणार आहे, जास्तीत जास्त असणार आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष टिंबटिंब हा होय. तर उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष जो आहे अध्यापनाची मनापासून आवड. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिक्षकाला मनापासून आवड असेल तरच शिक्षक काय करू शकतो, एक आदर्श शिक्षक म्हणून बनू शकतो आणि तो विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान जे आहे ते व्यवस्थितपणे पुरवू शकेल. बरोबर. जर एखाद्या शिक्षकाला शिकवण्याची आवडच नाही आहे आणि त्याला बळच तुम्ही एखाद्या क्लासरूममध्ये जाऊन शिकवलं तर तो मनापासून शिकवणार नाही. बरोबर. तो विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी म्हणून मानणार नाही. म्हणजे काय की तो टंगळमंगळ करेल. शिक्षकाचा उत्तम गुण आवश्यक म्हणजे काय की शिक्षकाला किंवा मग जो शिक्षक आहे त्याला एखादा विषय, कोणताही विषय असेल तो मनापासून शिकवायला आवडत असेल किंवा मनापासून त्याला शिकवण्याची आवड असायला हवी. हा पर्याय इथे इम्पॉर्टंट आहे.
नेक्स्ट आहे विद्यार्थ्याद्वारे शिक्षकांच्या मूल्यांकनाचा मुख्य उद्देश टिंबटिंब आहे. तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांचा मूल्यांकनाचा उद्देश जो आहे पर्याय नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे काय की ब क ड, म्हणजे काय की ब क ड काय असणार आहे, शिक्षकांना शिक्षण कार्याचा गंभीरतेचा संदेश देणे. क आहे शिक्षणाच्या नवीन पद्धती स्वीकारण्यास शिक्षकांना मदत करणे आणि शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अधिक सुधारणा योग्य क्षेत्राची ओळख करणं, हे ऑप्शन इथे दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उत्तम शिक्षणासाठी काय काय अपेक्षित आहे. तर उत्तम शिक्षणासाठी आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीचं डायग्नोस्टिक करणं, निदान करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी मागील कच्चे दुवे जे आहे ते शोधून काढणं. त्यानंतर आहे निर्देश करणं, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एखादी गोष्टीत उपचार करणं, एखादी म्हणजे विद्यार्थ्यांना हा पॉईंट समजला नाही आहे तर त्या गोष्टीवर उपचार करणं की का समजलं नाही आहे, त्या गोष्टीमध्ये काय अवघड पॉईंट आहे, या गोष्टीचा निदान करणं, उपचार करणं हा सुद्धा पॉईंट गरजेचं आहे. आणि प्रतिक्रिया करणं, एखाद्या गोष्टीवर रिस्पॉन्स देणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आन्सर इथे असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शिक्षण क्षेत्राच्या एका स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रस्तुत केलेल्या जॅक्स डिलोर्सच्या अहवालाचे शीर्षक टिंबटिंब होते. तर त्याचं काय होतं, लर्निंग द ट्रेझर विथिन, हे त्याचं शिक्षकाचं किंवा मग अहवालाचं शीर्षक जे आहे ते होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे मुख्य उद्दिष्ट टिंबटिंब आहे. तर वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय की वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित करणं किंवा लक्ष जे शिकवता आहात त्याच्याकडे वळवून घेणं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट असणार आहे खालीलपैकी कोणत्या गुणांमुळे शिक्षकाची आर्थिक समर्थता प्रदर्शित होते. कोणते गुण आहे की ज्याच्यामुळे शिक्षकांची आर्थिक समर्थता जी आहे, अधिक समर्थता म्हणजे काय की शिक्षक जास्तीत जास्त त्यांचं जे काही देऊ शकतो, म्हणजे विद्यार्थ्यांना देऊ शकतो, ज्ञान जे आहे ते जास्तीत जास्त देऊ शकतो, ते खालीलपैकी कोणत्या गुणांमुळे असणार आहे. तर त्याचं ऑप्शन बघूया. संस्थागत प्रबंधनात पूर्ण वेळ सक्रिय सहभाग असणे, ठीक आहे, जिथे सक्रिय असतो तो पॉईंट इम्पॉर्टंट असतो. उदाहरण प्रस्तुत करणं, बरोबर आहे. नंतर असणार आहे अवधारणेच्या किंवा गृहीताच्या परीक्षणासाठी नेहमी तत्पर असणं, बरोबर आहे. चुकांना स्वीकारणे. मग यापैकी सगळ्यात काय असणार आहे, सगळे जे काही इम्पॉर्टंट आहे किंवा चौथा जो ऑप्शन आहे तो इथे बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या चुकासुद्धा स्वीकारले पाहिजे आणि त्या स्वीकारून त्या काय केलं पाहिजे, सुधारता आले पाहिजे शिक्षकांना. तो सक्रिय असायला पाहिजे आणि उदाहरण विद्यार्थ्यांसमोर त्याला वेगवेगळे उदाहरण प्रस्तुत करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांचे जे काय आहे परीक्षणासाठी तो काय असायला हवा, नेहमी तत्पर असायला हवा. कधीही त्याला क्लास घ्यायला लावले किंवा परीक्षण करायला लावले तर तो काय असायला हवा, नेहमी तत्पर असायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी ज्ञान संबंधित योग्यतेचा सर्वोच्च स्तर कोणता. तर खालीलपैकी ज्ञान संबंधितील योग्यतेचा सर्वोच्च स्तर जो आहे तो म्हणजे काय की एखादी गोष्ट समजून घेणं. एखादी गोष्ट तुम्हाला समजली तर ती तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहते. हा पॉईंट आपण वारंवार बघितलेला आहे की एखादी गोष्ट पाठ केल्यापेक्षा समजून घेतली तर दीर्घकाळ लक्षात राहते, बरोबर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकांच्या अभिवृत्ती ज्याचा त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्याचा टिंबटिंबशी संबंध येतो. तर तो काय आहे, एखादी आवड निवड जी आहे ती भावनात्मक क्षेत्र जे आहे त्याच्याशी काय येत असतो, संबंध येत असतो. नेक्स्ट आहे अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा टिंबटिंबसाठी उपयोग करतात. अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक जे आहे त्या साधनांचा कशासाठी उपयोग करतात, संकल्पना स्पष्टता करण्यासाठी. एखादी गोष्ट जी आहे ती संकल्पना जी आहे ती स्पष्ट करण्यासाठी त्याची सहायता घेत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे निदानात्मक मूल्यमापन टिंबटिंब अभिनिश्चित करते. निदानात्मक मूल्यमापन जे आहे डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन जे आहे ते टिंबटिंब अभिनिश्चित करते. तर ते काय आहे, सूचना काळात त्यांच्या सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान करत असते. म्हणजे काय की जे निदानात्मक मूल्यमापन जे आहे ते आपल्याला माहिती आहे. मूल्यमापन म्हणजे काय की वारंवार केलेली एखादी गोष्ट आहे पडताळा करून बघणं, त्याला आपण मूल्यमापन म्हणतो. किंवा मग आपली जे काही एखादी समस्या असेल त्याचं निदान करणं, त्याचं कारण शोधून काढणं, ही त्यामध्ये सगळ्यात जास्त किंवा निश्चित करता येणारी किंवा इम्पॉर्टंट घटना आहे किंवा गोष्ट आहे आपण म्हणू शकतो. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील
विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात. मग ते काय करत आहेत त्यांनी विचारलं आहे. मग कोणतं मूल्यमापन करत आहेत ते आकरिक मूल्यमापन करत आहेत. बरोबर. आकरिक मूल्यमापन म्हणजे काय की ज्यामध्ये विद्यार्थ्यांची ओरली ज्या गोष्टी आहेत त्या आपण घेत असतो, म्हणजे काय की ते आकरिक मूल्यमापन तिथे करत आहात. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही विचारलेलं आहे. तर विभेदीकरण जे आहे ते शिक्षणाचे पूर्ण विभादित निर्धारित स्तर नाही आहे. म्हणजे काय की एखादी गोष्टीचं विभेदीकरण करणं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवर वादविवाद करणं, ही गोष्ट जी आहे ती पूर्ण निर्धारित स्तर इथे नाही आहे. स्मरण होणं, परावर्तन करणं, बोध घेणं, एखाद्या गोष्टीतून काहीतरी शिकणं, या गोष्टी सगळ्यात जास्त इथे इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग कशाद्वारे संभव आहे. तर आगमनात्मक पद्धती जी आहे त्याच्याद्वारे हा संबंध जो आहे तो जास्तीत जास्त संबंध इथे असणार आहे. नंतर आहे स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे त्यामध्ये काय असतं. टच पॅनल कंट्रोल सिस्टीमसह स्मार्ट पोर्शन असते. PC, लॅपटॉप कनेक्शन आणि DVD VCR प्लेअर आहे. प्रोजेक्टर, कॅमेरा आणि स्पेशलाइज सॉफ्टवेअर आहे. प्रोजेक्ट आणि स्क्रीन आहे. खाली दिलेल्या विकल्पापैकी योग्य विकल्प इथे निवडायचा आहे. तर फक्त 2 आणि 4 जे आहे ते ऑप्शन इथे असणार आहे. स्क्रीन टच जो आहे पॅनल प्रत्येक याच्याकडे असू, प्रत्येक स्कूलकडे असू शकतो असे नाही. किंवा मग प्रोजेक्टर कॅमेरा जे आहे तिचे स्पेशलायझेशन सॉफ्टवेअर प्रत्येक स्कूलकडे असतं असं नाही. परंतु PC, लॅपटॉप प्रत्येकाकडे असू शकतो, त्याचं कनेक्शन आपण घेऊ शकतो. प्रोजेक्टर आणि स्क्रीन जी आहे ती सुद्धा प्रोजेक्टर आपण तिथे असू शकतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इथे बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यांकनाच्या अशी पद्धतीला ओळखा जी विद्यार्थ्यांच्या शिक्षण काळातील त्याच्या अध्ययनाची प्रगती तपासण्यासाठी निरंतर प्रतिसाद देते किंवा फीडबॅक देते. तर ती काय आहे, रचनात्मक. एखादी विद्यार्थी जो आहे त्याच्या मूल्यांकन तपासायचं असेल तर त्याचं काय करायला लागणार आहे, आपल्याला आवडीनिवडी असेल, विद्यार्थ्यांमधील कोणती सब्जेक्ट त्याला आवडतो, कोणते काय असतील ते पॉईंट त्याचे जे असणार आहे ते रचनात्मक दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, त्याची तपासणी करणार आहोत आणि फीडबॅक तिथे घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संकलन परीक्षणाच्या आधारे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात दिसत असलेल्या जीवनशैलीच्या स्वरूपात त्यांची संपादक व्याख्यायित केली. काय आहे त्याचं, निकष संदर्भीय परीक्षण जे आहे, निकष आहे तो शब्द, निकष संदर्भीय परीक्षण हे त्याचं आन्सर असणार आहे. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी अध्यापनात मुख्य वर्तन कोणते. तर प्रभावी अध्यापनात जे आहे मुख्य वर्तन असणार आहे सूचना देण्यातील विविधता. हे काय असणार आहे, प्रभावी अध्यापनातील मुख्य वर्तन असणार आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो. तर प्रतिपूरण जे आहे ते याचा आन्सर असणार आहे की एखाद्या विद्यार्थी जो असतो तो शाळेत हुशार नसतो, शिक्षणात हुशार नसतो, परंतु त्याला चित्रकला असेल, सिंगिंग असेल किंवा खेळ असेल, ह्यातून तो काय करतो, त्याची भरपाई करत असतो. बरोबर. को करिक्युलम, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या एखाद्या विद्यार्थ्याला जास्त आवडत असतात, जे काही विषय असतात ते विषयांपेक्षा. मग त्याला कोणत्या यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो, ते काय असणार आहे, प्रतिपूरण ह्या यंत्रणेचा इथे वापर केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते. बरोबर. म्हणजे काय की एखादा बॉस आहे, त्याला आपण काय करू शकतो, बॉस जर एखाद्या वर्करवर रागला किंवा रागवला तर बॉसला उलटून एखादा वर्कर रागवू शकतो का, नाही. मग तो त्याची चिडचिड कुठे येऊन काढतो, बायकोवर येऊन काढतो. तर त्याला काय म्हणतात, विस्थापन असं म्हटलं जातं. नंतर नेक्स्ट आहे, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समयोजन निर्धारण करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात, पर्सनॅलिटी असं म्हणतात. जिथे व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण केलेली असते त्याला काय म्हटलं जातं, व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंबटिंब यांनी मांडले. तर विल्यम शेल्डर जे आहे ते याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत.
सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात, तेव्हा ही टिंब प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. तर विकृत श्रद्धा जी आहे ती असते. एखाद्याला पुढे जायचं असेल तर कोणी कितीही पाय खेचले तरी तो पुढे जाईल, परंतु एखाद्याला पुढे जायचंच नसेल तर तो काय करणार आहे, याने मला असं केलं, याने मला तसं केलं, हा मला अभ्यास करू देत नव्हता, त्यांनी मला तसं केलं, त्यामुळे मला मार्क्स कमी पडले. म्हणजे काय की पुढे जाऊ देत नाही किंवा सारखे पाय मागे खेचतात, याला काय म्हटलं जातं, विकृत श्रद्धा जी असते त्याला ते यंत्रणा जी आहे ती म्हटली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुभवांचे पुनर्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे, कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. बरोबर, अनुभव जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. बरोबर, काही विद्यार्थी जे असतात ते खूप छोटे विद्यार्थी असेल, मोठे विद्यार्थी असेल, त्यापैकी सपोज एक मोठा विद्यार्थी आहे आणि एक छोटा विद्यार्थी आहे, परंतु छोटा विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे. म्हणजे त्याला काय की त्या गोष्टीत तो हुशार आहे, परंतु मोठ्या विद्यार्थ्याचा अनुभव काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे काय की प्रत्येकाचा जो अनुभव आहे दोघांमध्ये तो कमी अधिक प्रमाणात असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या आपल्याला माहिती आहे कोणी केली आहे, नॉर्मन एलमन जे आहे, नॉर्मन यांनी ही डेफिनेशन केली आहे. F1 मध्ये मी खूप वेळेस सांगितलं आहे, व्यक्तिमत्व विकास जो आपला स्वची जाणीव जो आहे चॅप्टर F1चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आय थिंक 6 नंबरचा किंवा मग 5 नंबरचा हा जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ही डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. तर नॉर्मल मन जे आहे हे याचं आन्सर असणार आहे. आपल्याला सुद्धा DLEDला खूप वेळेस हे क्वेश्चन जे असतात ते विचारलेले जातात, ही डेफिनेशन तर खूप वेळेस विचारली जाते. नंतर आहे, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगण्यापर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली आहे, तर JB वॉटसन जे आहे त्यांनी ही काय केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. 3 ते 4 व्याख्या आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे. नॉर्मन मनची आहे, JB वॉटसनची आहे, पिलरची आहे आणि अजून 1-2 शास्त्रज्ञ आहे, जॉन डुई वगैरे असतील, ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं असेल. नंतर आहे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे काय, किंवा मग कोणत्या यंत्रणेचा इथे वापर केलेला आहे, तर प्रक्षेपण यंत्रणा जी आहे ती इथे वापर केलेला आहे. म्हणजे काय की तुम्ही अभ्यास केला असेल नसेल केला ते तुम्हाला माहिती, बरोबर, परंतु परीक्षेत कमी गुण मिळाले तर तुम्ही काय म्हणतात की प्रश्नपत्रिका फार अवघड होती, परंतु तिथेच तुम्हाला जास्त गुण मिळाले तर तुम्ही काय म्हणशाल की मी खूप जास्त अभ्यास करून गेलो होतो म्हणून मला मार्क्स चांगले मिळाले, है ना. म्हणजे ते काय असणार आहे, प्रक्षेपण असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि संकल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिलेला आहे, तर विल्यम वुंट यांनी तो विशेष भर दिलेला आहे. नेक्स्ट आहे, अध्यापनासंबंधीचे पुढील 4 स्पष्टीकरणे कोणी दिलेली आहे, तर पुढील 4 स्पष्टीकरणे जे आहे काय असणार आहे, इथे जोड्या दिलेल्या आहे तुम्हाला ब क ड, आणि ते स्पष्टीकरण आहे B.O. स्मिथ यांनी दिलेलं असणार आहे. ठीक आहे, नंतर असणार आहे, ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आधार खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या सबबसाठी धडपडत असतात असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेलं आहे, तर मॅस्लो असे म्हणतात. मॅस्लोंची जी काय गरजांची श्रेणीबद्ध योजना आहे किंवा गरजांचा जो काय ट्रँगल आहे त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी विद्यार्थी जो असेल त्याच्या सगळ्या जेव्हा गरजा पूर्ण होतात तेव्हा तो काय करत असतो, आत्मप्रकटीकरणाच्या त्या चालीकडे किंवा आत्मप्रकटीकरणाच्या स्तराकडे वळत असतो. म्हणजे ही धडपड जी आहे तो काय करत असतो, आत्मप्रकटीकरण काय म्हणजे काय की त्याला सगळं फिजिकली ज्या नीड आहे त्या त्याला सगळ्या भेटत आहे, परंतु त्याचं मन जे आहे, आत्मा जो आहे तो काय आहे, शांत नाही आहे, शुद्ध नाही आहे, बरोबर. तेव्हा तो काय करत असतो, ह्या गोष्टीकडे धडपडत असतो. हे कोणी मांडलेलं आहे, मॅस्लो यांनी गरजांची श्रेणीबद्ध रचना जी आहे त्याच्यामध्ये नीड ऑफ हायरार्की जे आहे नियम त्यामध्ये मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची आर्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे टिंब यांनी म्हटलेलं आहे. तर थर्डसन आणि थार्नडाईक जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वयाचा जो काही 3रा वर्ष आहे त्याच्यापर्यंत ज्ञानेंद्रियांची आणि मज्जासंस्थेचा विकास जो आहे तो झपाट्याने होत असतो आणि त्यासोबत त्याला जो काही मेंटल
डेव्हलपमेंट जी आहे ती सुद्धा खूप जास्त होत असते, असं थर्स्टन आणि थार्नडाईक यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर विल्यम जेम्स जो आहे त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केलेली आहे की मानवी वर्तनाचे शास्त्र वॉटसन यांनी अशी व्याख्या केलेली आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे अध्यापनशास्त्र असं त्यांनी वॉटसन यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे काय? म्हणजे मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तो करण्याचं कारण काय आहे? मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी, बरोबर आहे. वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धती समज विकसित करण्यासाठी, बरोबर आहे. मानसशास्त्र व त्याच्या अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्यप्रती कदर विकसित करण्यासाठी, बरोबर आहे. फोर्थ आहे, वरीलपैकी सर्व, ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आन्सर असणार आहे. वरीलपैकी सर्व जे ऑप्शन जे असणार आहे मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे किंवा कारण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया काय आहे किंवा कोणता आहे? लोकशाहीची मूल्य, बरोबर आहे. लोकशाही मूल्य जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण किंवा चांगला नागरिक तो बनू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ, ठीक आहे. शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून, बरोबर आहे. शिक्षक जेव्हा एक तत्वज्ञानी आणि एक मित्र म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवतील तेव्हाच विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सांगतील. वरीलपैकी सर्व जे आहे ऑप्शन इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धी हा शब्द टिंबटिंब भाषेतून आलेला आहे. तर बुद्धी हा शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतून आलेला आहे. नेक्स्ट आहे, अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात. हृदयाचे ठोके खूप जलद होतात, बरोबर. घाम येणे, श्वासोच्छ्वास बरोबर होणे. वरीलपैकी सर्व, ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आन्सर इथे असणार आहे. जेव्हा आपल्याला अचानक भीती वाटते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय. तर ऑप्शन नंबर काय? टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची आणि ते लागू करण्याची क्षमता होय. तर ते काय असणार आहे? एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे आणि ते लागू करायचं आहे तर त्याला काय म्हणतो आपण? वृत्ती असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संतुलन आणि बोधात्मक असहमत ही टिंबटिंब किंवा ही याची उदाहरणे आहे. तर बोधात्मक सुसंगतपणा जो आहे ते याचं उदाहरण असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागेल ते कोणते? तर काय ती संस्था योग्यरित्या मान्यताप्रत आहे? बरोबर. काय त्या संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयातील अधिकाधिक पदवी धारण केलेली आहे का? अर्जदारांच्या गरजा भागविण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का? वरीलपैकी सर्व ऑप्शन असणार आहे. एखादी उच्च संस्था जी आहे तिचं शिक्षण जे आहे ते निवडताना आपल्याला या सगळ्यांचा किंवा या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एखाद्या संस्थेने किंवा मग एखादी संस्था जी आहे ती मान्यताप्रत असायला हवी. तिथे काम करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या पदव्या ज्या आहेत त्या व्यवस्थित असायला हव्या किंवा मग अधिक असायला हव्या. आणि अर्जदार जे आहे त्यांच्या गरजा भागवण्यासाठी हे संस्थान म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्यासाठी ते संस्थान काम करू शकतं का किंवा ते संस्थान पात्र आहे का? विद्यार्थ्यांना हॉस्टेल देणं, पाणी पुरवठा करणं, खाणं पिणं देणं, सगळ्या गोष्टी तिथे प्रोव्हाइड करणं त्यासाठी इम्पॉर्टंट किंवा पात्र आहे की नाही ते या ठिकाणी बघितलं जातं. म्हणजे काय की वरीलपैकी सर्व ऑप्शन इथे इम्पॉर्टंट आहे किंवा ऑप्शन असणार आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तींचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर शिक्षकांनी आपले मते विद्यार्थ्यांवर लादू नये. मुलांना मते मांडण्याची मुभा असावी. सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे. मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. तर ही गोष्ट जी आहे ती या ठिकाणी टाळायला हवी. ठीक आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? तर शिक्षा अध्ययन जो आहे, बरोबर, एज्युकेशन लर्निंग जो आहे तो टॉलमनच्या उपपत्तीनुसार असणार आहे. नेक्स्ट आहे, अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिलं आहे, एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते, बरोबर, म्हणजे काय की ही गोष्ट चूक आहे. नंतर आहे, पठारावस्था एकदाच येते. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते. पठारावस्थेपर्यंत पूर्व व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. म्हणजे काय की ऑप्शन नंबर 4 जे आहे ते इथे काय असणार आहे?
योग्य विधान असणार आहे की एखादी पठारावस्था म्हणजे काय, की एखादी अशी कन्सेप्ट आली आहे की जिथे आपल्याला ती गोष्ट समजतच नाही आहे, बरोबर, म्हणजे ती असते पठारावस्था. परंतु पठारावस्थेच्या त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती थांबते का, नाही, तर ती काय होत असते, वाढतच असते, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही खूप खूप जास्त अभ्यास केला आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचाच नाही आहे, म्हणजे तुमची प्रगती जी आहे ती खुंटलेली आहे का, नाही, ती कुठे ना कुठे त्याचा विकास जो आहे, तो माणूस जो आहे तो आजन्म शिकत असतो, शिक्षक असतो, विद्यार्थी असतो, हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक दिवसावर, प्रत्येक वळणावर तो काय करत असतो, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत असतो, त्याची प्रगती करत असतो, बरोबर. मग ती पठारावस्था पूर्व असेल, पठारावस्था नंतर असेल, तिथे प्रगती खुंटत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याचा अंदाजासाठी टिंबटिंब पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. तर सर्वेक्षण पद्धतीचे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे. तर प्रवर्तन जे आहे ते अध्यापन अध्ययनांगी होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. तेथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले. तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र इथं वापरलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जी आहे ती, एखादी गोष्ट माहीत असलेली किंवा मग माहीत नसलेली गोष्ट काढून घेणं आणि त्यानंतर एखाद्या गोष्टीकडं, माहीत नसलेल्या गोष्टीकडं जाणं, याला काय म्हणतो आपण, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, नोन टू अननोन, म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडं जाणं. म्हणजे काय की शिक्षकांनी काय केलं, सजीवांबद्दल आधी त्यांनी आपल्या परिसरात नेलं आणि परिसरात ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या त्या विद्यार्थ्यांना माहिती करून सांगितलं आणि ज्या गोष्टी माहीत नाही त्यांची त्यांनी काय केली, माहिती दिली. म्हणजे काय केलं, ते नोन टू अननोन या गोष्टीकडे किंवा या सूत्राकडे वळाले किंवा गेले. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनशास्त्र म्हणजे काय. तर पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे, तत्वे व नियम, वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते इथे ऑप्शन असणार आहे. अध्यापनशास्त्र म्हणजे काय की अध्यापनामध्ये सूत्रेही वापरले जातात, पद्धती आणि प्रतिमाने हे वापरले जातात, काही तत्वे नियम सुद्धा वापरले जातात. ऑप्शन नंबर 4 हेच आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. तर याच्यामध्ये काय असतात, जे निष्कर्ष आपण काढतो तिथे अधिक निष्कर्ष कधी काढतो आपण, एखादी गोष्ट प्रायोगिक असेल म्हणजे काय की जिथे आपण प्रॅक्टिकली वर्क करतो तिथे आपण निष्कर्ष काढत असतो, म्हणजे याचा आन्सर आहे प्रायोगिक पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही विचारलेलं आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण जे आहे ते इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय की सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणं हे याचं काय आहे, ध्येय आहे. तर पहिलं आहे, विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, बरोबर आहे. यात विशेष उपकरणे, साधने उपलब्ध असतात, बरोबर आहे. यामध्ये प्रशिक्षण शिक्षक उपलब्ध नसतात, ही गोष्ट काय आहे, इथे लागू पडत नाही. ही गोष्ट जी आहे ती इथे चूक असणार आहे. यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो, हे सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते. पठारावस्था जी आहे ती पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते. अभिरुची कमी होणे, बरोबर आहे. नंतर आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं, बरोबर आहे. कौशल्याचा कठीण भाग अभ्यास किंवा मग अभ्यासनं, बरोबर आहे. प्रेरकाची तीव्रता वाढणं म्हणजे काय की पठारावस्था कधी येते, आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही आहे, मग त्या गोष्टीमागे आपली तीव्रता किंवा अभिरुची जी आहे, आवड निवड जी असते ती कमी होतं, त्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित होत नाही आणि त्या गोष्टीतली जे काही कौशल्य असेल ते कठीण भाग जे आहे ते आपल्याला कठीण म्हणजे अजून कठीण वाटायला लागतात, तेव्हा याला काय म्हणतात, पठारावस्था. किंवा आपल्याला ती गोष्ट जेव्हा समजतच नाही आहे बिलकुल, त्याला आपण काय म्हणतो, पठारावस्था म्हणतो. तर ही ह्या अ ब क हे कारणांमुळे येत असते, बरोबर. ऑप्शन नंबर 1 इथे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या कोणी केलेली आहे. तर गॅरेट यांनी अशी व्याख्या केलेली आहे की अध्ययन म्हणजे अशी कृती की नवीन परिस्थितीला काहीतरी प्रतिसाद देण्याचं आयोजन करत असते, बरोबर. नेक्स्ट आहे, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही, तो अध्ययनावक्राचा टप्पा म्हणजे काय. तर शारीरिक मानसिक परिसीमा आपण त्याला म्हणू शकतो की कितीही अभ्यास केला तरी आपली जेव्हा फिजिकल मेंटल हेल्थ व्यवस्थित देत नसेल किंवा साथ देत नसेल तर आपण त्या
कोणत्याही एखाद्या गोष्टीला किंवा मग एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी शिकण्यासाठी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर बॅगले यांनी आदर्शवादी उपपत्ती जी आहे ती मांडलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला, तसेच रीनाला बॅडमिंटन येते असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध झालेला आहे किंवा बोध होतो? तर समान घटक उपपत्ती जे आहे ते या ठिकाणी बोध होतो. बरोबर आहे. म्हणजे काय की ती टेनिस शिकली आहे म्हणून तिला काय येतं? बॅडमिंटन येतं, किंवा तिला बॅडमिंटन येतं म्हणून ती टेनिस शिकलेली आहे. मग काय इथे समान घटक उपपत्ती आहे. दोघांमध्ये काय झालेलं असतं? 2 प्लेयर असतात, दोघांमध्ये काय असते? बॅट असतात 2 आणि एक फूल असतं, किंवा मग एक त्याला काय म्हणू शकतो आपण? एखादं बॉल वगैरे म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा वा प्रक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही. हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? तर पूर्णाकार उपपत्ती ही याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे मत टिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीतून मांडले. तर बॅगले यांचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. टिंब या संक्रमणाचे उदाहरण आहे. धन, ऋण आणि धन हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. नंतर असणार आहे कोणत्या शास्त्रज्ञानाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्त्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला. तर C.H. जड जे आहे त्यांनी या गोष्टीवर भर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान पायऱ्यांमध्ये विभाजन केले जाते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? तर क्रमन्वित अध्यापन पद्धती असणार आहे. की एखादी गोष्ट आपल्याला समजायची असेल किंवा समजत नसेल तर तिचे आपण लहान लहान भाग करून तुकडे करून ती गोष्ट समजून घेऊ शकतो. तर त्याला काय म्हणतो आपण? क्रमन्वित अध्यापन पद्धती असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी टिंब ही सामान्य अध्यापन पद्धती किंवा उपपत्ती आहे. तर शिक्षक वर्तन उपपत्ती जी आहे ती सामान्य असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. औपचारिक अध्यापन पद्धती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता टिंब आहे. तर जॉन डुई. नॉर्मल क्वेश्चन आहे की औपचारिक अध्यापन पद्धती जी आहे ती जॉन डुई यांनी मांडलेली आहे. नंतर नेक्स्ट आहे ज्या प्रक्रियेत प्रयोजाला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाग आणणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास टिंब म्हणतात. सापक किंवा साधक अभिसाधन असं त्याला म्हणतात. साधक असे आहे इथे साधक अभिसंधान त्याला आपण म्हणतो. SR जे आहे ते स्टिम्युलसन्स आणि रिस्पॉन्स थेरी जी आहे ते इथे यूज केलेली आहे. म्हणजे काय की कुत्रा जो असेल किंवा मग मांजर जो असेल, कुत्र्याला जर बाहेर इथे पॅक केलं आणि बाहेर त्याला खायला काहीतरी ठेवलं हड्डी वगैरे, आणि यामध्ये एक कुत्रा आहे त्याला इथे पॅक केलं, तर त्याला काय येणार आहे? ते बघून आपोआप काय येणार आहे? लाळ येणार आहे. म्हणजे त्याला भूक लागणार आहे. म्हणजे तिथे काय होईल? स्टिम्युलस रिस्पॉन्स होईल. म्हणजे काय की ती गोष्ट बघितल्या त्यांनी काय केलं आहे? त्या गोष्टीला रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे काय की साधक अभिसंधान इथे काय केलं जातं? तत्त्व जे आहे ते किंवा वर्तन जे आहे ते वापरलं किंवा थेरी जी आहे ती वापरली जाते. नेक्स्ट आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्यापन उपपत्ती टिंब यांनी मांडली. तर अल्बर्ट बांदुरा जे आहे त्यांनी ही सामान्य निरीक्षणात्मक अध्ययन पद्धतीचा उपपत्ती मांडलेली आहे. नंतर आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे? तर B.F. स्किनर जो आहे तो याचा उद्गाता आहे. नेक्स्ट आहे अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती टिंब या मानसशास्त्राने मांडली. तर कुर्ट लेविन जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. हे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहे हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही उपपत्ती ज्या आहेत त्यांचे उद्गाते जे आहे ते खूप जास्त प्रमाणात विचारले जातात. नेक्स्ट आहे अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती टिंब यांनी मांडली. मगाशीच बघितलं जड यांनी ती मांडलेलं आहे की अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण जो आहे ती उपपत्ती जड यांनी मांडलेली आहे. नेक्स्ट आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे
समस्या सोडवल्या जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे। तर व्यक्ती आणि जे काही तिच्या भोवतालचे वातावरण आहे त्यांच्यातील आंतरक्रिया प्राप्त होऊन जो आसुबेल जे आहे त्यांनी हे मांडलेलं आहे की व्यक्ती आणि तिच्या आंतरक्रिया असतील त्यांची मर्मदृष्टी जो आहे, आसुबेलचा जो काही मल्टिपल इंटेलिजंट थिअरी जी आहे त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, ही त्यांचं मत जे आहे ते असणार आहे। नेक्स्ट आहे नॉर्मन E.G. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अध्ययन उपपत्तींच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही? तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे त्याचा वर्गात समावेश होत नाही। स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स थेअरी जी आहे ती आपण वर्गामध्ये वापरत नाही जास्तीत प्रमाणे किंवा मग वापरत नाही। ठीक आहे, नेक्स्ट आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? तर ग्रुथी जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकही ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे ती मांडलेली नाही आहे। बाकी जे लेविन, गॅग्ने आणि ब्रुनर जे आहे ते अध्यात्माचे जे काय अध्ययन उपपत्तीमध्ये वर्गीकरणामध्ये त्यांचा समावेश होतो। नेक्स्ट आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? तर अध्ययन उपपत्तींचं जे काही साहचर्यवादी उपपत्ती आहे त्याच्यामध्ये आसुबेलचा समावेश जो आहे तो होत नाही। नेक्स्ट आहे खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक त्यांच्या योग्य जोड्या तुम्हाला इथे लावायचा आहे। तर पहिला असणार आहे पॅवलव। त्याचा आन्सर जे आहे पॅवलोवनी काय केलेलं आहे आपल्याला माहिती आहे। पॅवलोवनी जो काही अभिसंधान उपपत्ती जी आहे ती मांडलेली आहे। त्यानंतर थार्नडाईकने आपल्याला माहिती आहे की सहसंबंध उपपत्ती मांडलेली आहे। त्यानंतर कोहलरनी मांडलेली आहे मर्मदृष्टी मूलक उपपत्ती आणि स्किनरनी मांडलेली आहे साधक अभिसंधान उपपत्ती। ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचा आन्सर असणार आहे। नेक्स्ट असणार आहे साधक अभिसंधान उपपत्तींचा उद्गाता टिंबटिंब होय, तर B.F. स्किनर जो आहे तो याचा काय आहे उद्गाता आहे। डबल हा क्वेश्चन विचारला गेला आहे, सेकंड टाइम हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला आहे। नंतर आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्यपती, हा सुद्धा तुम्हाला डबल विचारला गेला आहे की याचं जे आन्सर अल्बर्ट बांडोरा जे आहे याचा आन्सर आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण। याचा आन्सर जे आहे ते कोहलर आहे। आधी मी तुम्हाला आसुबेल सांगितलं, तर याचा आन्सर जे आहे ते कोहलर आहे। नंतर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला इथे डबल आय थिंक माझ्याकडून हे पेज जे आहे ते डबल आलं गेलेलं आहे। ठीक आहे, नंतर नेक्स्ट आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी ब क म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय काय आहे? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अधिक किंवा अगदी सावकाश होते। दुसरा असणार आहे अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात। या पद्धतीत मिळविलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो। संपादित कौशल्य दुसऱ्यात परिस्थितीत सहज संक्रमित होतात। ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 इथे आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरसरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, याला अनुवंशिकतेचा नियम असे म्हणतात। नवीन जन्म घेणारं जे कोणी बालक असणार आहे त्याला अनुवंशिकतेचा नियम असं म्हणतात। तर त्याला काय म्हणतो आपण? परागतीचा नियम किंवा मग परागती असं आपण म्हणत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम नाहीत? तर खालीलपैकी सामर्थ्याचा नियम, वैविध्याचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परागतीचा नियम आहेत विचारलेलं आहे। तर हे 3 काय असणार आहे? याचे नियम जे आहे ते असणार आहे। अनुवंशिकतेचा नियम जो आहे तो पुनरावृत्तीचा नियम नसणार आहे, म्हणजे एकच गोष्ट वारंवार घडत नाही। ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आन्सर इथे असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असे अनुवंशाविषयीचे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेले आहे? तर टी.पी. नन यांनी मांडलेलं आहे की जन्मजात स्वभाव म्हणजे एखादा विद्यार्थी असेल किंवा व्यक्ती असेल खूप जास्त खडूस आहे किंवा एखादा खूप जास्त प्रेमळ आहे, मायाळू आहे, हे त्यांचे काय आहे जन्मजात स्वभाव जो आहे तो व्यक्ती विकासाचा किंवा व्यक्तिमत्वाचा एक घटक असणार आहे, तो त्याचा जन्मापासूनचा स्वभाव आहे। तर असं अनुवंशीय नियम कोणी मांडलेला आहे, मत कोणी मांडले आहे? तर टी.पी. नन जे आहे त्यांनी ते मत मांडलेलं
आहे. नेक्स्ट आहे अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर हेवर्ड आणि वॅटसन जे आहेत त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे की अनुवंशापेक्षा म्हणजे हेरिडिटी कॅरेक्टरपेक्षा परिसर जो आहे, एन्व्हायरमेंट जो आहे, शिक्षण असेल, संस्कार असेल, त्यातून व्यक्तिमत्व विकासाला जास्तीत जास्त चालना मिळते असं हेवर्ड आणि वॉटसन यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर ग्रेगॉर मेंडेल जे आहे त्यांनी अनुवंशाची हेरिडिटी जी कॅरेक्टरिस्टिक आहे हे हेरिडिटीचा नियम मांडलेला आहे. मेंडेल बरोबर. आणि मेंडेलियस जे आहे त्यांनी तो पीनट्स जे असतात त्याचा नियम मांडलेला आहे. यामध्ये आपण खूप वेळेस कन्फ्यूज होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटक फक्त अनुवंशावर अवलंबून आहे? तर परिपक्वतेचं जे काही वय आहे ते अनुवंशावर अवलंबून आहे. बाकी जे काही घटक असणार आहे ते सगळे परिस्थितीवर अवलंबून असतात. व्यक्तीचा मानसिक विकास असेल, व्यक्तिमत्व असेल, भावनिक विकास असेल, भावनिक जीवन असेल, फक्त जे काही परिपक्वतेचं वय आहे म्हणजे काय की प्रत्येक जो बालक आहे 2 वर्षातून 4 वर्षामध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये प्रौढात्मक किंवा मग व्यक्तित्व येणार आहे बरोबर. हे जे काय आहे परिपक्वतेचा नियम आहे. प्रत्येक विद्यार्थी असेल, प्रत्येक बालक असेल त्याला ते चुकणार नाही. प्रत्येक विद्यार्थी पहिली जाणार आहे, दुसरी जाणार आहे, चौथीत जाणार आहे, त्याच्यामध्ये त्याचे काय होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्यामध्ये होणार आहे. म्हणजे तो काय आहे अनुवंशाचा काय आहे एक अनुवंशावर अवलंबून असणारा घटक असणार आहे परिपक्वतेचे वय. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार टिंबटिंब यांनी केला. तर डॅनियल गोलमन जे आहे त्यांनी केलेला आहे की शैक्षणिक बुद्धिमत्ता जी आहे त्याला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असायला हवं. म्हणजे काय की एखादे विद्यार्थी जो आहे त्याच्या भावनिक बुद्धिमत्ता जी आहे त्याच्या मेंटॅलिटीनुसार, त्याच्या अभ्यास करण्याच्या स्तरानुसार शैक्षणिक बुद्धिमत्ता ठरवली गेली पाहिजे असं त्याचं मन आहे. कोणाचं मत आहे? डॅनियल गोलमनचं. सॉरी, मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडीशी वाचण्यात आणि बोलण्यात गणगण होते आहे, तर थोडं समजून घ्या, काही हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पीटर सॅल्व्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे? तर आत्मनिरीक्षण जे आहे ते यांनी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॅल्व्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणत्या उपघटक समाविष्ट नाही असं विचारलं आहे? तर आत्मविश्वास जो आहे तो हा उपघटक जो आहे तो यामध्ये समाविष्ट नाही. नेक्स्ट आहे जोड्या दिलेल्या आहे. जोड्या व्यवस्थितपणे तुम्हाला जोडवायच्या आहे. नंतर पहिला आहे आत्मभान. आत्मभान काय असणार आहे? स्वतःची बलस्थाने जाणणं, समन्वय साधणं, कार्यप्रवृत्त करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं. तर आत्मभान जे असणार आहे अचं ऑप्शन असणार आहे इथे 1. म्हणजे काय की स्वतःची बलस्थाने जाणणं किंवा ओळखणं. नंतर आहे अभिप्रेरण. अभिप्रेरणचं ऑप्शन असणार आहे इथे कार्यप्रवृत्त करणारी व्यक्ती, एखादी गोष्टीचं कार्यप्रवृत्त करणं. सहसंवेदना आहे. सहसंवेदनाचं ऑप्शन इथे असणार आहे 1 मिनिट नंतर सहसंवेदना असणार आहे इथं दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं. सामाजिक कौशल्य आहे समन्वय साधणं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे तिथे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे असं विचारलेलं आहे? तर पहिला ऑप्शन आहे व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे आहे. बरोबर आहे. भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचं आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते. बरोबर आहे. इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते. इथे काय आहे? चूक आहे, अयोग्य आहे. इतरांच्या गोष्टी किंवा भावना असतील त्यांची ओळख होणं आवश्यक आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वतःच्या चुका शोधणे
आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे, आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे, स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर आत्मपरिचय या भावनिक क्षमतेची आहे. स्वॅट ॲनालिसिस इथे वापरलेलं आहे की स्वतःचा जे काय अभिरुची आहे ते शोधणे, कमतरता बलस्थाने शोधणे, त्यांची योग्यता जाणणे हे सगळी लक्षणे असणार आहे आत्मपरिचयाची. स्वॅट ॲनालिसिस इथे यूज केलेलं आहे. नंतर नेक्स्ट आहे इथे डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत आणि सामाजिक क्षमता त्यांची लक्षणे दिलेली आहे. त्यांच्या योग्य जोड्या तुम्हाला इथे लावायच्या आहे. ठीक आहे, तर पहिलं बघूया आत्मपरिचय. आत्मपरिचयचा आन्सर असणार आहे आपल्या भावना अभिरुची कमतरता शोधणे. इतक्यातच आपण बघितलं. नेक्स्ट आहे अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय की अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणं. नंतर आहे तदनुभूती म्हणजे काय की इथे आपल्या इतरांच्या जे काही कमतरता आहे, क्षमता आहे त्या जाणून घेणं, समजून घेणं. आत्मनियंत्रण म्हणजे काय की स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इथे आन्सर बरोबर असणार आहे. नेक्स्ट आहे 25पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असेल? तर 25पेक्षा कमी जे बुद्धिअंक असणारे विद्यार्थी आहेत ते जड बुद्धी आणि निर्बुद्ध ह्या दोन्ही पर्यायामध्ये असणार आहे. म्हणजे इथे यांनी द्यायला पाहिजे होतं 3 आणि 4 एकत्र द्यायला पाहिजे होते. ठीक आहे, तर जडबुद्धी आणि निर्बुद्धी असं त्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट असणार आहे क्वेश्चन आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे टिंबटिंब यांनी म्हटलेलं आहे. तर अल्फ्रेड बिने यांनी असं म्हटलेलं आहे की आकलन, शोध, दिशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी केलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा डबल आलेला आहे, आपण वारंवार बघितलेला आहे हा क्वेश्चन. नंतर आहे एडवर्थ थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापकाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झालेली आहे? ऑप्शन आहे वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, स्मृती, दिशानुगत. तर पर्याय असणार आहे याचा काय आहे? बुद्धिमापकाच्या बहुघटक उपपत्तीचा आधारित कसोटी दिलेली आहे. तर वाक्यपूर्तता बरोबर आहे. एखादी गोष्टी आपण म्हणजे अर्ध वाक्य द्यायचं आणि त्याच्या पुढचं वाक्य पूर्ण करायला लावायचं, ही गोष्ट असणार आहे. गणिती युक्तिवाद, स्मृती आणि दिशानुगमन म्हणजे काय की ऑप्शन नंबर अ ब आणि ड जे आहे ते इथे असणार आहे. अ ब आणि ड, अ ब ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे पर्याय इथे आन्सर असणार आहे. जर हा क्वेश्चन रिपीट झाला तर परत बघूया ऑप्शन नंबर काय येतं त्याचं. ठीक आहे, नेक्स्ट आहे ताणाचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण दिलेले आहे. त्यांचा योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. शारीरिक ताण कधी होतो? शारीरिक ताण जो असतो तो कधी होणार आहे? एखादी गोष्ट जी आहे तो किंवा मग एखाद्या गोष्टीचं फिजिकल म्हणजे काय की जी वायू प्रदूषण होतं, बाहेरच्या गोष्टी असतात त्यांनी शारीरिक ताण जो असतो तो होत असतो. परिवेशीय ताण आहे. परिवेशीय ताण कधी होत असतो? पुरेशी झोप न झाल्यामुळे होतो. मानसिक ताण आहे. मानसिक ताण कधी होत असतो? एखादी किंवा मग शेजारच्याशी सलोख्याचे संबंध नसणं किंवा मग मेंटल हेल्थ किंवा मग मेंटल जो काही प्रेशर असतो कधी येतो आपल्याला? एखादा जे काही आपलं संबंध असेल, सहसंबंध असेल, शेजार पाजारचे असेल, कोणीतरी पर्सनल व्यक्ती असतील त्यांच्याशी आपले संबंध व्यवस्थित नसेल तर. सामाजिक ताण कधी येतो? वैफल्य. बरोबर, म्हणजे काय की ऑप्शन नंबर पर्याय नंबर 2 इथे आन्सर असणार आहे. मी फक्त सरळ वाचन करते आहे प्रश्नांचं, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे त्यामुळे परत असं म्हणायचं नाही की मॅडम बघूनच आन्सर देत आहात. ठीक आहे, फक्त सरळ वाचन मी तुम्हाला करते आहे. नंतर आहे इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणं, त्यांच्या योग्य प्रकारे समजावून देता येणं, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर काय असणार आहे त्याचं आन्सर? तदनुभूती याचा आन्सर असणार आहे. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडलेले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती आहेत तर त्या कोणत्या कोणत्या? आशय, क्रिया आणि निर्मिती ह्या ऑप्शन असणार आहे. ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे सुरेखाचे जन्मवय 10 वर्षे आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षे मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न ती सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती असायला हवे? तर 11 वर्षे आणि 8 महिन्यापर्यंत तिचे वय जे आहे ते असायला हवं. नेक्स्ट आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे
म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. बरोबर आहे. मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. बरोबर आहे. कारक कौशल्यांच्याच आधारे आपण काय करतो, एखादे मुलांना काय करू शकतो, तोंडी प्रश्न विचारू शकतो. नंतर आहे लहान मुले प्रतिक्रियांद्वारे विचार करतात. विचार म्हणजे प्रतिक्रियात्मक वर्तन होय. तर लहान मुले प्रतिक्रियांद्वारे विचार करतात. हे ऑप्शन जे आहे ते इथे चुकीचं आहे. ही बाब जी आहे ती चुकीची आहे. ही बाब इथे लागू पडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून टिंब वर्षापर्यंत खूप असतो. तर जन्मापासून 2 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांची फिजिकल ग्रोथ जी आहे ती खूप जास्त होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर काय होईल. तर दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला जास्त होईल असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. नंतर आहे किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. किशोरावस्था जी असते त्याच्यामध्ये औपचारिक शिक्षण जे आहे त्याला सुरुवात झाल्यावर पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळायला पाहिजे. शालेय तासिका मोठ्या कराव्यात, ही गोष्ट इथे टाळायला पाहिजे. म्हणजे काय की शालेय तासिका म्हणजे काय की सपोज एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता जी आहे तो पहिली 30 मिनिटं शिकू शकतो किंवा अर्धा तास शिकू शकतो किंवा 40 मिनिटं शिकू शकतो. तर किशोर वय म्हणजे काय की तो 11 ते 18 वर्षापर्यंत असणार आहे. तर तेव्हा त्याच्या तासिका ज्या आहेत त्या मोठ्या कराव्यात. चालेल का? नाही. त्यांची जी काय विचार करण्याची किंवा मग बुद्धीमध्ये जेवढं ज्ञान साठवण्याची तीव्रता असेल त्याच्यानुसार काय करायला हवे, त्याचा तासिकांचा जो काही वेळ जो आहे तो व्यवस्थित ठेवायला हवा. म्हणजे ही गोष्ट इथे टाळायला हवी. शालेय तासिका मोठ्या कराव्यात म्हणजे काय की विद्यार्थी मोठे झाले म्हणजे त्यांना 2 ते 3 तास कंटिन्यू शिकवावं. ही गोष्ट इथे काय आहे, टाळायला हवी. चूक असाल किंवा मग चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो असं याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामुळे कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे विचारलेलं आहे. तर विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. बरोबर आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता असते. बरोबर आहे. प्रत्येकाचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. बरोबर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. नेक्स्ट आहे प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हे ऑप्शन इथे चुकीचं आहे. बरोबर, अयोग्य आहे. म्हणजे काय की प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. वेग हा प्राण्यांचा वेग जो आहे तो खूप जास्त असतो. प्राण्यांची विचार करण्याची क्षमता खूप जास्त. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा. तर शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगत नसावी असं त्याचं ऑप्शन जे आहे ते आहे. ठीक आहे. म्हणजे काय की शिक्षक जसं वागताय आणि जसं शिकवताय म्हणजे जसं की त्यांचा आचार आणि विचार जे आहे ते सारखे असायला हवे. त्यांच्यामध्ये विसंगती नसावी. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे विचारलेलं आहे. बरोबर विधान कोणतं आहे. ठीक आहे. या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते. यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिनिष्ठ नसते. टोळीच्या हितासाठी आईवडिलांना फसवू शकतात. म्हणजे हे जे काय आहे ते योग्य आहे. बरोबर. म्हणजे काय की त्यांचा जो काही ग्रुप आहे, फ्रेंड सर्कल आहे, त्यांच्यासाठी ते आईवडिलांना फसवून जातात. बरोबर. म्हणजे सांगतात की मी मित्राच्या घरी चाललोय असं तसं. म्हणजे काय की ते आईवडिलांना फसवू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील कारक विकासाचे वैशिष्ट्य आहे. शैशवावस्था विचारले आहे. इन्फॅन्सी स्टेजमधलं कारक विकासाचे वैशिष्ट्य कोणते. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. स्मरणशक्ती तीव्र असते. शैशवावस्था विचारले आहे. बरोबर. म्हणजे सेकंड ऑप्शन नाही आहे. 4-6 महिने किंवा 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती असते. वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. काय, ह्या दोघांपैकी ऑप्शन आहे. बरोबर. मुलांच्या हालचालीची वाढ पायाकडून डोक्याकडे होत असते. हे सुद्धा वैशिष्ट्य काय आहे, चूक आहे. मुलांच्या हालचालीची वाढ डोक्याकडून पायाकडे होते. म्हणजे काय की सेफलोकॉडल त्यांना काय म्हणतो ग्रोथ आपण होत असते. म्हणजे काय की त्याचं ऑप्शन जे आहे 4-6 महिने वयाच्या हे जे काय बालकं असतात त्यांना भीती असते. वयाच्या बालकाला काय असते, भीती असते आजारी पडण्याचं किंवा काहीही असेल ते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे त्याचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे विचारलेलं आहे. विकास प्रक्रियेची वैशिष्ट्य, बरोबर. विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. ठीक आहे. प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कमी असते. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक जे असतात ते अप्रभावी असतात, असं त्यांचं विकास प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष, परिणाम. जर याचा आन्सर परत आला हा क्वेश्चन तर याचा आन्सर बघूया. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? शैशवावस्था म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. किशोरावस्था म्हणतात. शैशवावस्थेचं एज जे असतं जन्मापासून ते 6 इयर असतं, बरोबर. नंतर किशोरावस्थेचं जे एज असतं ते 6 इयर टू 12 इयर असतं. नंतर कुमारावस्था असते ती 12 टू 18 इयर. आणि पौगंडावस्था जी असते ती कशी असते? 18, 19 टू ऑनवर्ड जी असते ती असते. म्हणजे काय की 28, 29 किंवा 24पर्यंत. त्यानंतर वृद्धावस्था असते. नेक्स्ट आहे, शैशव अवस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य आहे? शैशव अवस्थेतील मुलांसाठी विचारलेलं आहे सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत. तर ते काय असतात? ते इतरांचे लक्ष वेधून घेणारे असतात, बरोबर. म्हणजे लहान मुलं काय असतात? इतरांचं लक्ष वेधून घेतात. परकी माणसे ओळखता येत नाहीत, बरोबर आहे. त्यांना परकी माणसं ओळखता येतात का? नाही येत. नंतर आहे, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, बरोबर आहे. ते इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही. अनोळखी माणसाकडे पटकन जातात. इतरांचे लक्ष वेधून घेतात. म्हणजे काय की हे सगळे त्याचे वैशिष्ट्य आहे. परंतु सामाजिक कौशल्यावर विचारलेलं आहे. म्हणजे काय की समाजाचं काय म्हणजे काय, लहान मुले अट्रॅक्टिव्ह असतात, बरोबर. त्यामुळे ते काय करतात? इतरांचं लक्ष पटकन वेधून घेत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मतिमंदत्वातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यावसायिक क्षमता आत्मसात करू शकतात? तर सौम्य मतिमंदत्व याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही विचारलेलं आहे? तर कवटीचा आकार मोठा असणे हे याचं कारण नसणार आहे. गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे सुद्धा मेंदूचा पक्षाघात होऊ शकतो. मातेला गर्भावस्थेत झालेल्या आजाराने होऊ शकतो. अपघातामुळे काही मेंदूचा इलाज किंवा मग इजा पोचली तर पक्षाघात होऊ शकतो. परंतु मेंदूचा कवटीचा जो आकार आहे तो लहान मोठा असल्याने ह्या गोष्टी किंवा मग हे जे कारण आहे ते चुकीचं असणार आहे. पक्षाघात या गोष्टींनी होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दृष्टीदोषावर मात करण्यासाठी कोणती गोष्ट करू नये विचारलं आहे. दृष्टीदोषावर, बरोबर. पोषक आहार घ्यायला पाहिजे, बरोबर. डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश टाळावा, बरोबर आहे. टाळायलाच पाहिजे. पुस्तक जवळ घेऊन वाचावे ही गोष्ट जी आहे ती टाळायला हवी. म्हणजे काय की लांब घेऊन वाचायला हवं. डोळ्यावर ताण येऊ देऊ नये. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बरोबर आहे. परंतु ऑप्शन नंबर 3 जे आहे ते चुकीचं आहे किंवा ही गोष्ट करू नये. अगदी जवळ घेऊन वाचू नये. खालीपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञावान मुलाचे लक्षण दिसून येते? तर ऑप्शन नंबर 2 आहे, ब ला चालू घडामोडीविषयीचे अज्ञान नाहीत. अची समायोजन क्षमता कमी आहे. म्हणजे अबकडं काय आहे? विद्यार्थी आहे. परंतु बचा जो काय आहे? चालू घडामोडीविषयीचे तो काय आहे? अज्ञान आहे. त्या गोष्टीचं त्याला ज्ञान नाही आहे. हे काय होणार आहे? विद्यार्थ्यांमधलं प्रवाहामागचं वैशिष्ट्य जे आहे ते दिसून येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा वापर करावा? तर एकात्म अनुदेशन तत्व जे आहे त्याचा वापर करायला हवा. नेक्स्ट आहे, खाली दिलेल्या विशिष्टापैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते विशिष्ट नाही विचारलेला आहे? तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे, या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. म्हणजे ते सामान्य मुलांसारखे नसते. जे विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत त्यांचं वर्तन असामान्य असतं. नंतर आहे, प्रकाशातून अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे अद्याक्षर घेऊन ता ना पी ही नी पा जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? तर याचा आन्सर जर पुढे असेल तर आपण बघूया. परंतु याचं जे आन्सर आहे ते स्मृती सहाय्यक पद्धत असेल असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे काय की त्यांनी स्मृती आपल्याला ते दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी सहाय्यक केलेलं आहे. त्यांचे शॉर्टकट वापरून ता ना पी ही नी पा जा म्हणजे काय की सहाय्यक अक्षर त्यांचं घेतलेलं आहे. नेक्स्ट बघूया,
अर्थबोधावस्थेत माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केलेला आहे? तर याचा आन्सर आहे सायनेटिक्स पद्धत जी आहे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? तर समालोचन पद्धतीद्वारे ते केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे ते ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 आहे. ही पद्धत व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्गखोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात. याबरोबरच विषय तज्ज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते. तर ते काय असणार आहे? डाल्टन पद्धती जी आहे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड जवळ पर्से येथे शाळा काढून भाषण, संवाद, नाट्यकरण इत्यादी पद्धतींचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीने शिकवण्यास प्रारंभ खालीलपैकी कोणी केलं? तर याचं आन्सर जे आहे ते इथे दिलेलं नाहीये, पुढे आलं तर बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याची खालीलपैकी कोणते शालेय कारण आहे? तर पालक अशिक्षित असणं जे आहे ते मागासलेपणाने होऊ शकतं. मागासलेपणाचं कारण जे आहे ते पालक जर अशिक्षित असेल तर मुलांमध्ये ती गोष्ट येण्याचं काय म्हणतात जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलं आहे? अयोग्य विचारलं आहे आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल. तर ही पद्धत व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ असणार आहे. बरोबर, ही पद्धत काय आहे? वस्तुनिष्ठ आहे. नेक्स्ट आहे. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धत आहे? तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी संशोधन पद्धत वापरली. कालच आपण एक डिफरन्स बिटवीन बघितलेला आहे. काल का परवा कधीतरी 3-4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीनमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी संशोधन पद्धतीचा उद्गाता ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? तर बुद्धिमंथन पद्धती असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? तर शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. हा शिक्षक प्रधान आहे का? नाही. घ्यायला लावली म्हणजे कोणाला तरी घ्यायला लावली आहे. नेक्स्ट आहे. गोगटेबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. ठीक आहे. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. म्हणजे काय की शिक्षक प्रधान विचारलेला आहे. तर ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार आहे? म्हणजे काय की शाळा सुटल्यावर त्यांनी काय केलं? एक तास घेतला. बाकीचं काय केलं आहे? एक शिक्षण प्रधान पद्धती नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्रॉक बॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास टिंब मूल्यमापन म्हणतात. निर्णय प्रक्षी मूल्यमापन असं म्हणतात. नेक्स्ट दिलेलं आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे. म्हणजे काय की ऑप्शन नंबर 4 जे आहे अ ब क तिन्ही या ठिकाणी बरोबर आहे. विद्यार्थ्यांचे बौद्धिक असो, भावनिक असो, क्रियात्मक असो, सगळ्या पद्धतीचे मूल्यमापन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. सर्वंकष म्हणजे काय की ज्या ठिकाणी सगळ्या पद्धतीने मूल्यमापन, प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. बरोबर. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? सचिनचा जो का वर्ग शिक्षक आहे त्याला त्याचे मूल्यमापन करायचे आहे. तर त्याच्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा सहभाग व्हायला हवा? सचिनच्या वर्तनात किती बदल झाला? ठीक आहे. शिक्षकांची अध्ययन पद्धती कितपत उपयुक्त आली? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का?
म्हणजे काय की ऑप्शन नंबर 2 जे आहे अ ब क ड सगळ्या गोष्टींचा विचार त्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिलेली आहेत, त्यापैकी योग्य विधान ते तुम्हाला ओळखायचं आहे किंवा कोणतं आहे. पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. बरोबर. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व आहे. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. वरीलपैकी सर्व ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही विचारलेलं आहे. तर काय असणार आहे, शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट नाही आहे. बाकी काय आहे, बाह्य परीक्षेला पूरक साधन उपलब्ध करून देणे हे सुद्धा आहे. नंतर आहे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी लावणं हे सुद्धा मूल्यमापनाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान करणं हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. नंतर नेक्स्ट आहे 2 घटक सिद्धांतांचा यांनी प्रस्तावित केला. 2 घटक सिद्धांत जो आहे तो कोणी प्रस्तावित केला, तर स्पियरमॅन यांनी तो प्रस्तावित केला आहे. नंतर आहे ॲलेक्स असे मानतो की लोकांवर प्रामुख्याने परिस्थितीचा प्रभाव होतो आणि ते अनुभव प्राप्त करतात. म्हणजेच त्याचा असा विश्वास आहे की मानवी विकासात हे निसर्गापेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका वठवते. तर ते काय असणार आहे, संगोपन. त्यांना कसं वाढवलेलं आहे, एखाद्या किंवा मग मुलांना कसं वाढवलेलं आहे त्या गोष्टीचं सगळ्यात जास्त संस्कार आपण ज्याला म्हणतो त्याचं सगळ्यात जास्त काय होत असतं, महत्त्वाची भूमिका निसर्गापेक्षा जास्त आहे ती. ठीक आहे. एरिक एरिक्सनच्या सिद्धांतात यावर भर दिलेला आहे. तर काय आहे त्याचं आन्सर जे आहे, मानवाच्या संपूर्ण आयुष्यभर विकासात्मक बदल. उत्तर 2 जे आहे त्या पूर्ण आयुष्यभर त्याचा विकासामध्ये जो बदल होतो त्यावर एरिक एरिक्सनने भर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टिंबटिंब ह्याची संकल्पना लिओ फेस्टिगद्वारे प्रस्तावित केली जाईल. तर बोधात्मक विसंवाद जे आहे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे पियाजेचा सिद्धांत मुलाच्या याच्याशी संबंधित आहे. तर बोधात्मक विकास जो आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट त्याच्याशी संबंधित पियाजेचा सिद्धांत आहे. नंतर आहे संस्कृती सामाजिक संदर्भ प्रदान करते ज्यामध्ये लोक खऱ्या अर्थाने वाढतात आणि त्यांच्या भोवती जगाला समजतात. हे विधान कोणी मांडलं, तर समाजामध्ये जे काही सामाजिक संदर्भ प्रदान करणारं जे विधान आहे ते वायगॉट्स्की यांनी मांडलेलं आहे. बरोबर. वायगॉट्स्की यांनी मांडलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आन्सर याचं असणार आहे. नेक्स्ट आहे बुद्धिमत्तेची बिहार चाचणी यांनी विकसित केली. तर SM मोहसिन जे आहे त्यांनी बुद्धिमत्तेची चाचणी जी आहे ती विकसित केली. नेक्स्ट आहे मनोवृत्तीच्या 2 पायरीची संकल्पना कोणी मांडली, तर SM मोहसिन ही सुद्धा त्यांनीच मांडलेली आहे. नंतर आहे बोधात्मक असहमताची संकल्पना कोणी प्रस्थापित केली, तर लिओ फेस्टिंगरने प्रस्थापित केली. शास्त्रीय अनुकूलनाचे प्रणेते कोण आहे, पावलोव हे आहे शास्त्रीय अनुकूलनाचे प्रणेते. नंतर आहे स्पियरमॅनने हा सिद्धांत विकसित केला. कोणता, तर 2 घटकीय बुद्धिमत्ता जो सिद्धांत आहे तो स्पियरमॅनने सिद्ध केला. आत्ताच आपण एक MCQ बघितलं त्याच्यामध्ये दिलं होतं की 2 घटकीय बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी विकसित केला, तर स्पियरमॅन त्याचं आन्सर होतं. आणि या ठिकाणी ते काय केलं आहे, व्हाईस वर्सा म्हणजे उलट केलेलं आहे. नेक्स्ट आहे जोॲन गुडमन लोकांची वय वाढते तशी त्यांची स्मृती कशी बदलते याचा अभ्यास करतो. ती बहुधा टिंबटिंब मानसशास्त्रज्ञ आहे. तर ते विकासात्मक त्याचं आन्सर जे आहे ते असणार आहे. नेक्स्ट आहे अनुपालन, ओळख आणि अंतःकरणाच्या स्वरूपातील सामाजिक प्रभाव यांनी सांगितले. तर केलमन त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे टिंबटिंबने हिंदीमध्ये प्रथम समूह चाचणी विकसित केली. तर डॉक्टर LS मोहसिन हे आहे. हा क्वेश्चन जो आहे तो 3 वेळेला मोहसिनचे क्वेश्चन विचारले गेलेले आहे. प्रथम बालवाडी ह्यांच्याद्वारे सुरुवात करण्यात आली. तर प्रथम बालवाडी जी आहे ती रेडरिक फॅबिल यांनी सुरुवात केलेली आहे. बालवाटिका जी आहे ती रेडरिक फॅबिल यांनी सुरू केलेली आहे. स्टॅनफोर्ड बेनेट चाचणी उर्दू आणि पंजाबीमध्ये यांच्याद्वारे आली. तर कोणाची, CH राईस याचा आन्सर आहे. मनोविश्लेषणाची संकल्पना यांच्याद्वारे मांडण्यात आली. तर फ्राईड याचा आन्सर आहे मनोविश्लेषणाची संकल्पना. स्पियरमॅनने टिंबटिंब घटक सिद्धांत मांडला. तर 2 घटक 4 वेळेस हा प्रश्न विचारला स्पियरमॅनचा. तर 2 घटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे, स्पियरमॅनने मांडलेला आहे. जॉन पियाजे किंवा मग जीन पियाजे आहे जीन पियाजे हा मूळ टिंबटिंबचा प्रख्यात मानसशास्त्र आहे. तर तो स्विस मानसशास्त्र आहे. आणि वायगॉट्स्की कोण असणार आहे, एक रशियन मानसशास्त्र आहे. हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट आहे ट्रॉबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याचे
त्याने टिंबटिंब याचा केलेला विकास. तर शिशुवर्ग जे आहे, ट्रॉबेलने शिशुवर्गाचा विकास केलेला आहे. नेक्स्ट आहे टिंबटिंब हा मानसशास्त्राचा जनक आहे. अरिस्टॉटल जो आहे तो मानसशास्त्राचा जनक आहे. आपला जो फर्स्ट इयर आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला आहे D.Ed मध्ये. मन ही एक कोरी पाटी असते हे विधान टिंबटिंब यांनी केले. तर अरिस्टॉटल यांनी हे विधान केलेलं आहे की मन हे काय आहे, कोरी पाटी असते. आपण जसं जसं वाढत जातो, जसं जसं आपला विकास होत जातो, तसं तसं आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहे ते भरत असतो. नेक्स्ट आहे एक मानसशास्त्र होण्यासाठी आवश्यक पात्रता आहे. सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य आणि वैशिष्ट्य कौशल्य. बरोबर आहे, सगळे कौशल्य त्याच्यामध्ये विकसित होण्यासाठी किंवा होणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक घटक सिद्धांत यांनी दिला. तर एक घटक सिद्धांत जे आहे ते आपण बघूया पुढे. 2 घटक सिद्धांत स्पियरमॅनने दिला आहे. तर एक घटक जर पुढे आन्सर आला असेल किंवा हा प्रश्न रिपीट झाला असेल तर आन्सर त्याचं कळेल, चुकीचं आन्सर सांगण्यापेक्षा. ठीक आहे. नंतर ट्रीमॅन असू शकतं याचा आन्सर. नेक्स्ट आहे प्रसिद्ध व्यक्तिमत्व टिंबटिंब द्विध्रुवीय विकारापासून ग्रस्त आहे. तर ब्रिटनी स्पियर्स जे आहे ते त्याचा आन्सर आहे. टिंबटिंबने मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक लिहिले. तर विल्यम जेम्स जे आहे त्यांनी मानसशास्त्रावर पहिलं पुस्तक लिहिलं होतं. बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत जो आहे तो गार्डनरने मांडलेला आहे. गार्डनरने जो आहे मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे. मी मागाशी चुकून असोबेल बोलले होते. तर गार्डनरने काय केलं आहे, मल्टिपल इंटेलिजन्सचा थेरी जी आहे ती मांडलेली आहे. नंतर आहे 16वी व्यक्तिमत्व घटक प्रश्नावरील 16 PP यांच्याद्वारे विकसित केली गेली आहे. तर कॅटन याचा आन्सर आहे. टिंबटिंब या प्रसिद्ध मानसशास्त्राने ओढ सिद्धांत मांडला. तर बोबी याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे पियाजेचे तत्व मुलाच्या याच्याशी संबंधित असते. बोधात्मक विकास, परत हा प्रश्न विचारला गेला आहे. कॉग्निटिव्ह थेअरीबद्दल किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटबद्दल पियाजेचं तत्व जे आहे ते संबंधित असणार आहे मुलांच्या विकासाबरोबर. नंतर आहे वेकलरची प्रौढ बुद्धिमत्ता मोजपट्टी आहे. तोंडी, लेखी आणि कार्यप्रदर्शन चाचणी हे याचा आन्सर आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट आहे मुलासारखीच वागणूक दिली पाहिजे असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. तर बॉचलर जे आहे त्याचा आन्सर असणार आहे की मुलासारखी वागणूक दिली पाहिजे. नंतर आहे प्रायोगिक मानसशास्त्राचे पिता टिंबटिंब हे आहे. तर फ्रान्सिस गॅल्टन हे याचे आन्सर असणार आहे. नंतर आहे सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा कुठे करण्यात आली, विल्यम वंटन यांनी ती केलेली आहे. नेक्स्ट आहे पियाजेचे टिंबटिंब टप्प्यांनी शिफारस केली. तर पियाजेचे 4 टप्पे आहे. SPCF आपल्याला माहिती आहे. सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, स्टेज ऑफ कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि स्टेज ऑफ फॉर्मल ऑपरेशनल. 4 टप्प्यामध्ये त्यांनी त्याच्या विकासाच्या किंवा मग वर्गीकरण केलेलं आहे. नेक्स्ट आहे बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता म्हणजे काय. तर पहिलं ऑप्शन आहे विकासासाठी, शिकवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गाच्या मध्यभागी गोळा करणे, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हित लक्षात ठेवून शिकवणं. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे संतुलनाची संकल्पना यांच्याद्वारे प्रस्थापित केली गेली होती. तर फ्रिड्स हायडर जे आहे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे ताणाचे रोगकारक जंतू यांनी सांगितले. तर लाझरस याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युशनचा सिद्धांत ही संकल्पना कोणाद्वारे पुढे मांडण्यात आली. तर चार्ल्स डार्विन जो आहे इव्हॅल्युशन जे आहे चार्ल्स डार्विन यांनी इव्हॅल्युशनची संकल्पना मांडलेली आहे. नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता एकल अस्तित्व आहे, तेथे बहुबुद्धिमत्ता अस्तित्वात असे कोण म्हणाले. तर हार्वर्ड गार्डनर यांनी म्हटलेलं आहे बहुबुद्धिमत्ता म्हणजे काय, ही मल्टिपल इंटेलिजन्स. जिथे शब्द येईल तिथे हार्वर्ड गार्डनर आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे CIs तोंडी समूह चाचणी ही बुद्धिमत्ताची चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली. तर उदय शंकर याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे शैक्षणिक मानसशास्त्रावरचे 127 प्रश्न असणार आहे इथे पुढे. त्यातला पहिला प्रश्न बघूया. मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे काय, की मानवी वर्तनाची समज विकास होण्यासाठी. बरोबर. वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकास होण्यासाठी. मानसशास्त्र व त्याच्या अनुप्रयोग त्यांच्या व्यावहारिक मूल्यांची कदर होण्यासाठी. बरोबर आहे, म्हणजे काय की वरीलपैकी सर्व याचा ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टिंबटिंबच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते.
तर चांगली जी शाळा असते त्याच्यामार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. नेक्स्ट आहे आकलन दरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, साचेबंद प्रक्रिया म्हणतो. घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही त्याला काय म्हणतो, अंतप्रेरणा म्हणतो. प्रेरणेशी संबंधित असणारा घटकाला काय म्हणतो आपण, गरज असणं, प्रोत्साहन असणं, धिक्कारणं या गोष्टी असणार आहे. नेक्स्ट आहे दीर्घकालीन स्मृती यातून येते. तर दीर्घकालीन स्मृती जी आहे ती कशातून येत असते, बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योग्य शिकणे यातून काय होतं, दीर्घकालीन स्मृती जी आहे ती येत असते. फक्त वाचून काढणं, ऐकून घेणं किंवा कल्पनाद्वारे शिकणं यातून आपल्याला दीर्घकाल किंवा एखादी गोष्ट व्यवस्थितपणे दीर्घकाल लक्षात राहत नाही. नंतर आहे बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता असं आहे. नेक्स्ट आहे अनुवंशिकतेचे एकक काय असणार आहे, जनक किंवा मग जनुक जे आहे ते अनुवंशिकतेचे एकक आहे. नंतर आहे जेव्हा व्यक्तीला धूर अग्नी आहाराचा ते वास्तवात अस्तित्वात नसताना वास येतो त्याला काय म्हणतात, तर घ्राणेंद्रिय आभास जो असतो, आभास आपण त्याला म्हणतो, एखाद्या गोष्टीचा आभास होणं, ते त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम होतो, तर याचा आन्सर आहे छिन्न मनस्कता म्हणजे स्किझोफ्रेनिया आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे काय, की विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल म्हणजेच काय, की शिकण्याचा निष्कर्ष होय. नेक्स्ट आहे मुलाचे थेट अनुभव ह्याच्याशी संबंधित असतात, तर फेरफटका, पर्यावरणीय परस्पर संवाद, प्रायोगांकिक प्रात्यक्षिक, वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. वरीलपैकी सर्व गोष्टींवर विद्यार्थ्यांचे थेट अनुभव जे आहे ते संबंधित असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी टिंबटिंब परस्पर संबंधित असतात, तर ते काय, पूर्णपणे परस्पर संबंधित असतात. नेक्स्ट आहे ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते, ते काय असणार आहे, शैक्षणिक यश असणार आहे त्याचं आन्सर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मानसशास्त्रात परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते यामुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्यांबाबत बोलत असतात, तर ते काय आहे, सातत्य त्याचा आन्सर आहे. बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे, तर कशाचे आहे, अभिव्यक्ती क्षमता, विकसित बुद्धिमत्ता, पालकांची सुखवणे आणि वरीलपैकी सर्व. बरोबर आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल अभिव्यक्ती असेल, आवड-निवड असेल, त्या गोष्टीपासूनच विद्यार्थी काय करतात, खोटं बोलायला सुरू करतात. आणि पालकांनी सुखवणं म्हणजे काय, की पालक ते खोटं बोलत असेल तर ते पालक त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, उलट त्यांना सांभाळून घेतात. काय नाही बाळा तू खोटं बोलला, असं तसं आहे ना, म्हणजे काय, की ह्या गोष्टी सगळ्या काय असणार आहे, खोटं बोलणं याचं लक्षण असणार आहे. वरीलपैकी सर्व. नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा काय, तर अनेक एक घटक असणार आहे याचा आन्सर. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक घटक किंवा एक घटक ज्यामध्ये एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, बुद्धिमत्ता असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बीजगणित शिकवणे आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप नीरस अभ्यास आवश्यक असतो, हे टिंबटिंब किंवा मग ह्याचे उदाहरण आहे. तर अट असते, बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट आवडत नाही आहे म्हणजे माझी अट आहे की ती मला ती गोष्ट आवडत नाही. जर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेतली तर ती गोष्ट तुम्हाला काय होणार आहे, आपोआप आवडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता जी आहे ते त्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे दमन करण्यात आलेल्या विस्तृत उदात्तपणे आकलन होणाऱ्या अनुभवाचे भांडार म्हणजे काय, की वैयक्तिक अबोध. नेक्स्ट आहे टिंबटिंब हा एक समूह संरचनेचा घटक नाही, तर प्रमाणक हा एक समूह संरचनेचा घटक नाही आहे. नेक्स्ट आहे मानसिक ताण टिंबटिंब यांची एक प्रतिक्रिया आहे, तर मानसिक ताण ही एक ताणाची प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. मेंटल प्रेशर किंवा ताण ही एक ताणाचीच प्रतिक्रिया आहे. एखादा पदार्थ किंवा स्थितीची सतत भक्कम त्रासदायक भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसा काही धोका नसतोच त्याला काय म्हणतात, भीती म्हणतात. म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची तुम्ही खूप जास्त भीती लावून ठेवली की फ्युचरमध्ये असं होईल तसं होईल आणि रियालिटी तशी काही नाही आहे, परंतु ते तुम्ही भीती काय आहे लावून धरलेली आहे, त्याला काय म्हणतो आपण, भीती असं म्हणतो. नेक्स्ट आहे दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात, तर दृष्टिकोन बदलामध्ये एक समान आणि विसंगत बदल होऊ शकतात. बरोबर, काही
ठिकाणी एक समानही होऊ शकतात आणि विसंगतही होऊ शकतात, वेगवेगळे गण बदल होऊ शकतात. मानसोपचारी लक्षणे साधारणपणे टिंब प्रकारांमध्ये विभागली जातात, तर 4 प्रकारांमध्ये विभागली जातात. नंतर आहे प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो, तर स्वीकृती याचा आन्सर आहे. वलय प्रभाव म्हणजे हॅलो इफेक्ट. टिंब सकारात्मक गुणसत्तेला ज्यांच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्तांशी जोडणे आहे, तर प्रवृत्ती याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे विचारमंथनाच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक हे विकसित करतो, तर काय विकसित करतो? बुद्धिमत्ता विकसित करतो. आनुवंशिकता ह्याच्याशी संबंधित असते, आनुवंशिकता वाहक याच्याशी संबंधित असते. कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे, तर आदर्श क्षमतेने काम करावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विरोधात ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे म्हणजे काय? की भ्रम ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय? की ठोस पुरावे आहे परंतु चुकीचा विश्वास आहे की याच्याकडे किंवा याला माझ्याबद्दल काहीही पुरावा सापडणार नाही, त्याला काय म्हणतो आपण? भ्रम म्हणतो, है ना. सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? एक सामाजिक माघार घेणारा व्यक्ती असं म्हणतो. नेक्स्ट आहे टिंब हा मुलाचा पहिला शिक्षक असतो, तर आई ही मुलाचा पहिला शिक्षक असते. नेक्स्ट आहे टिंब हे नैराश्याचे लक्षण असू शकते, तर निराशावाद, विसराळूपणा, हर्षातिरेक यापैकी कोणतेही नाही, याचा आन्सर असं दिलेलं आहे यांनी. नेक्स्ट आहे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे काय? की प्रतिभा. बरोबर. नेक्स्ट आहे ओढ, मोनिया. यामध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते, तर विनोद जे आहे ते वगळता सर्व या ठिकाणी आपल्याला काय होतं? आढळत असतं. POX ही संकल्पना सुचवून मानस रोगतज्ञांचे मत असते की यामध्ये संतुलित असावे, तर याचा आन्सर आहे व्यक्ती, इतर व्यक्ती आणि वस्तू मनोवृत्ती याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतिभा संपन्न विद्यार्थी असा असेल. कसा असणार आहे प्रतिभा संपन्न विद्यार्थी? स्वतंत्रपणे निर्णय घेणारे विद्यार्थी जे असतात त्यांना आपण प्रतिभा संपन्न विद्यार्थी म्हणतो. नंतर आहे मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे. काय समाविष्ट आहे मानसिक क्षमतेत? स्मरणशक्ती, तर्क, विचार व निर्मिती क्षम जे आहे ते सगळं मानसिक क्षमतेमध्ये काय आहे? समाविष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एखाद्याची आपली गुण मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांच्या किंवा इतरांना दर्शविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रक्षेपण असं म्हणतात. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसादाला काय म्हटले जाते? तर अनुपालन असं म्हटलं जातं. कुटुंब किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव आहे काय? सामाजिक स्वत्व. मूल्य शिक्षणाचा अर्थ असणार आहे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास. म्हणजे काय? की व्यक्तिमत्वाचा चारी बाजूनी विकास ज्या ठिकाणी होतो त्याला आपण मूल्य शिक्षण असे म्हणतो. आक्रमक वर्तनाचा एक प्रकार म्हणजे काय आहे? तोंडी आक्रमकता आणि विरोधी आक्रमकता. नेक्स्ट आहे शिक्षण मानसशास्त्रात कशाचा समावेश आहे? भावनिक, सामाजिक आणि संज्ञानात्मक तिन्ही गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. नेक्स्ट आहे शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय असणार आहे? शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीतील एकात्मिक स्वरूप, वर्गाची आंतरक्रिया स्तर आणि शिकवण्यासाठी हितकारक स्थिती. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. नंतर नेक्स्ट आहे बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबशी संबंधित आहे, तर वर्तणुकीवर देखरेख करण्यासाठी आपण बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक वापरत असतो. मुलांमध्ये वर्तणुकीच्या अंतरप्रेरणेचे मूळ स्थान काय असणार आहे? अनुवंशिकता असणार आहे. एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे काय असणार आहे? बुद्धिमत्ता आहे. नेक्स्ट आहे एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन काय दर्शवत असते? सुज्ञता, अंदाज, गंभीर मूल्यमापन हे तिन्ही गोष्टी एक उद्दिष्ट म्हणून काय करत असते? दर्शवत असते. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे काय? प्रवृत्ती आपण त्याला म्हणू शकतो. नंतर नेक्स्ट आहे साधारणपणे अंतरप्रेरणामध्ये कशामध्ये दिसून येते? तर मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये काय होते? अंतरप्रेरणा जी असते ती दिसून येत असते. लहान मुलांमध्ये अंतरप्रेरणा असते का? नाही. नंतर आहे अचूक मूल्यांकन, अभिव्यक्ती, अंतर्निहित कौशल्य संच म्हणजे काय? की भावनिक बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे काय? आत्मनियम.
आपलं स्वतःचं जे काही वर्तन असेल किंवा नियोजन असेल, निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे काय, आत्मनियमन आपण त्याला म्हणतो. 5 नमुन्यातले पी म्हणजे काय असणार आहे, योजना, असं त्याचं म्हणणं आहे किंवा योजना आहे. नंतर आहे भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना काय आहे, तर भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे कॅटलॉगच्या अनुभवांकरिता केलेले नामकरण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की हंसाचा एक थवा ती जेथे जाईल तेथे तिच्या मागोमाग येतो, कारण त्यांचा जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती. हे याचे उदाहरण आहे. तर ते काय आहे, छापणे. म्हणजे तिने मनामध्ये तसं छापलं आहे की तिच्या मागे मागे मी जिथे जाते तिथे ते जे असतात पक्षी ते येत असतात. ते काय आहे, मनामध्ये तिने छापलेलं एक उदाहरण आहे. नंतर आहे जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंध जीवशास्त्राची टिंबटिंब ही एक शाखा म्हणून म्हणली जाते. तर अनुवंशिक शास्त्र हे त्याचं आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे प्राथमिक शिक्षण यात मदत करते. तर प्राथमिक शिक्षण जे आहे मुलाचे सामाजिकरण, अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि मुलाचे लोकशाहीकरणासाठी तिन्ही गोष्टींसाठी काय करत असते, मदत करत असते. ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे टिंबटिंब आणि टिंबटिंब हे 2 वैशिष्ट्य जे एक रूपतेवर परिणाम करतात. तर काय आहे, विश्वसनीयता आणि आकर्षक, हे याचं ऑप्शन आहे 2. ऑप्शन नंबर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान म्हणजे काय, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव होणे. नंतर आहे सध्याच्या वैद्यकीय, मानसिक व शैक्षणिक विषयावर अपराधात्मक विचार करण्यात जोर दिला जातो. त्याचा आन्सर आहे प्रतिबंध. नेक्स्ट आहे शिकविणे म्हणजे काय, तर शिकविणे म्हणजे परस्पर प्रभावाची कला असणे, शिकवण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा, मजबूतीकरणाच्या आकस्मिकतांची सुव्यवस्था. वरीलपैकी सर्व ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट आहे शिकाऊ म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात. तर आकलनात्मक याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांच्या नेक्स्ट आहे क्वेश्चन, खालीलपैकी कोणते शब्द केवळ जीवाने भौतिक जागा व्यापल्यातलेच दाखवत नाही, तर जीवाच्या समुदायामध्ये कार्यकारी भूमिकाही दर्शवतात. तर पर्यावरणीय कोनाडा हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे SPM मध्ये प्रगतिशील मुदत यासाठी वापरली जाते. तर अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी ती वापरली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आरोग्य शिक्षण हे टिंबटिंबला समानार्थक शब्द आहे. तर वरीलपैकी कोणतेही नाही असं विचारलं आहे. आरोग्य शिक्षण, स्वच्छता, आरोग्य प्रचार, शरीर विज्ञान शास्त्र यापैकी एकही नाही समानार्थक शब्द विचारलेला आहे. नेक्स्ट आहे मुलाच्या समाजीकरणाच्या संदर्भाने वर्तणूक विशेष ज्ञानासाठी खालीलपैकी विचारांचा कोणता एक मुद्दा योग्य आहे. तर पर्यावरणभिमुख जे आहे ते योग्य किंवा मग योग्य मुद्दा असणार आहे. मुलाच्या समाजीकरणासाठी पर्यावरणातून त्याला जेवढं ज्ञान मिळेल तेवढं ज्ञान तो काय करू शकतो, आत्मसात करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैद्यकीय मानसशास्त्राने पूर्वीचे मुख्य काम होते. तर काय असणार आहे, सैन्यात भरती होणाऱ्या बुद्धिमत्तेचे आकलन, मोठा विस्फोट उपचार, मुलांमधील अध्ययनाच्या अडचणींचे मूळ शोध. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे वरीलपैकी सर्व याचा ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षण पद्धतीचा अर्थ म्हणजे काय, तर बाह्य जगातील ज्ञानाचे मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रतियोजन करणं होय. ठीक आहे. भ्रम म्हणजे काय असणार आहे, खोटा विश्वास, एखाद्या गोष्टीबद्दल खोटा विश्वास म्हणजे भ्रम. मग अशी सांगितलं की एखाद्या समोरचा जो वकील आहे त्याच्याकडे आपल्याबद्दल पुरावे आहे तरी आपल्याला असं वाटते की त्याच्याकडे आपल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे. म्हणजे काय की ते खोटा विश्वास आहे त्याच्या मनामध्ये किंवा तो एक भ्रम आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते शिकण्याचा पैलू नाही, तर मज्जातंतूचे संवेदीकरण जे आहे तो शिकण्याचा पैलू जो आहे तो नाही आहे. संतुलनाच्या संकल्पनेमध्ये लर्निंग किंवा ध्येय जे आहे ते म्हणजे काय, तर पर्सन याचं ऑप्शन असणार आहे. खालीलपैकी कोणती व्यवस्था घटकांच्या विरोधात आहे, तर ज्ञानापासून अंधारापर्यंत ही घटकाच्या विरोधात असणार आहे. बरोबर. ज्ञातापासून अज्ञातापर्यंत असते, साध्यापासून विकासापर्यंत किंवा सोप्यापासून कठीणापर्यंत, ठोसपासून गोषवारापर्यंत, ज्ञानापासून अंधारापर्यंत ही जी गोष्ट आहे ती, किंवा मग अंधारापासून ज्ञानापर्यंत ही गोष्ट इथे असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन
सहभावाचा शैक्षणिक महत्त्व कशात असते तर प्रेरणा, आवड निर्माण करणं आणि सर्जनशीलता वाढवणं या सगळ्यांमध्ये सहज भावाची काय असते शैक्षणिक महत्त्व आहे. नंतर आहे आंतरिक प्रेरणा काय आहे तर आंतरिक प्रेरणा ही एक सकारात्मक बाब आहे. बरोबर, आपल्याला आपण स्वतःहून प्रेरणा करणं म्हणजे काय की आपण स्वतःमध्ये करणं म्हणजे मला ही गोष्ट येऊ शकते म्हणजे काही एक आंतरिक प्रेरणा आहे. बरोबर आहे. नंतर आहे संतुलनाच्या संकल्पनेमध्ये हा क्वेश्चन जो आहे तो अदर पर्सन हा परत हा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट आहे पुरेसे शिक्षण अनुभवाची कसोटी कशात आहे तर वरीलपैकी सर्व याचा ऑप्शन आहे शिक्षण अनुभव थेट शिक्षण उद्दिष्टांशी संबंधित आहे का, शिकवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांचा अर्थपूर्ण आणि समाधानकारक असेल का, शिकण्याचे अनुभव विद्यार्थ्यांच्या परिपक्वता किंवा पातळीनुसार आहेत का, या सगळ्या गोष्टींशी तो काय आहे असणार आहे. वरीलपैकी सर्व याचा ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे साबिनाने यावर्षी आपला 79वा वाढदिवस साजरा केला तरीही ती समाजात सक्रिय असून तिला नवीन गोष्टी शिकवून घेणे आवडते आणि ती कविता करते आणि अलीकडे चित्रकलेतही आपला हात आजमावत पाहत आहे. तिच्या अनुकलन क्षमतेची ही सर्व उदाहरणे हे प्रत्यक्षित करतात की तिचं काय आहे ते मानसिक वय आहे. बरोबर, म्हणजे काय की तिला काय ती मनापासून तिचं इच्छा आहे, तिचं वय काही असू तिची मनापासून काय आहे इच्छा आहे एखादी गोष्ट शिकण्याची. जसं मी काय करते इकडे तुम्हाला DED बी.एडबद्दल किंवा मग काय टीचिंग करत असते, दुसऱ्या साईडला तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तर मी ड्रॉइंग करते. बरोबर, या उलट मी पेंटिंगसुद्धा करते. म्हणजे काय की ते माझं एज आहे आणि त्या एजनुसार मला त्या गोष्टीची काय आहे मानसिकता आहे की मी ती गोष्ट करू शकते म्हणजे मला त्या गोष्टीची आवडसुद्धा आहे. तर त्याचं आन्सर मानसिक वय असणार आहे. नंतर आहे मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसतं तर मूल जे आहे ते सुरुवातीचे बालपण जे असतं त्या टप्प्यामध्ये आत्मकेंद्रित असतं. कोणते वय व का वय असे असते तर सुरुवातीचे जे बालपण आहे किंवा सुरुवातीचे जे बालपण असतं ते का वय असतं. बरोबर, म्हणजे काय की ह्या गोष्टीमध्ये का जास्त प्रमाणात वापरला जातो. नंतर आहे सामाजिककरणाच्या टप्प्यांची सुरुवात अर्भकावस्था जी असते त्यापासून होत असते. नंतर आहे तारुण्यानंतर स्वसंकल्पना सामान्यपणे अशी असते तर दोघांमध्ये अधिक सक्रिय असते. बरोबर, तारुण्यपणानंतर जेव्हा दोन व्यक्ती जेव्हा बोलतात त्यांच्यामध्ये ती काय असते अधिक सक्रिय पद्धती असते. नंतर आहे यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती फार सामान्य नाही तर विवाहित व्यक्ती जी असते त्यांच्यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती जी असते ती सामान्य नाहीत. म्हणजे काय की आत्मघात करणं म्हणजे काय की स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारणं ही प्रवृत्ती सामान्य नसते. कशामध्ये विवाहित व्यक्ती जे असतात त्यांच्यामध्ये. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ असं म्हटलं जातं तर का मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा जो असतो तो यामध्ये सगळ्यात जास्त गरजेचा असतो. नंतर आहे IQ मधील गहन मानसिक मंदतेची संख्या काय असते 20च्या खाली असते. नंतर आहे स्वमग्नता असलेले मूल सुमारे टिंब टक्के मानसिकदृष्ट्या मंद असते तर 70% काय असते ते मंद असते. ऑटिझम त्याला असतो, सेल्फ ऑटिझम आपण त्याला म्हणू शकतो. नंतर आहे खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते बरोबर आहे ते सांगा तर अ आणि ब असर याचं असणार आहे. म्हणजे काय की बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिनेटने सांगितली आणि दुसरं असणार आहे ते वयाच्या संदर्भात व्यक्त केले होते बुद्धिमत्तेच्या कार्यकारितेकरता हे निर्देशित करते. म्हणजे काय की अ आणि ब हे ऑप्शन 3 नंबर ऑप्शन इथे बरोबर आहे. नंतर आहे विशिष्ट समूहाच्या व्यक्तीच्या सदस्यत्वावर आधारित 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये फरक करणे म्हणजे काय की भेदभाव करणं. बरोबर, जेव्हा 2 व्यक्ती एक सोबत असतात, दोघं व्यक्ती एकमेकांबरोबर बोलत असतात तेव्हा ते एकमेकांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु यामध्ये तिसरा एखादा व्यक्ती जो आहे तो ॲड झाला तर काय होतं कोणत्याही एका व्यक्तीमध्ये काय होत असतं भेदभाव होत असतो. नंतर आहे एरिक्सनच्या सिद्धांतात व्यक्ती पौगंडावस्थेत साधारणपणे विकसित करण्यावर आणि मन प्रौढावत्वा दरम्यान वर लक्ष केंद्रित करते तर ओळख जवळीक याचा आन्सर असणार आहे. नंतर आहे सामान्यतः पौगंडावस्था जी असते त्याच्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये ती विभागली गेलेली आहे. नंतर आहे पौगंडावस्थेतील मुलांना किंवा कशाचा अनुभव येऊ शकतो तर स्वतःच्या वास्तविकीकरणाचा भावना जी असते ती पौगंडावस्थेमध्ये जास्त येते की स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही. म्हणजे मला सगळेजण असं काहीतरी समजत आहे, मग मी जॉब करतोय नाही करते, घरातलं काम करतोय नाही करते, परंतु मला सगळे काहीतरी समजत आहे म्हणजे माझं अस्तित्व आहे की नाही ही भावना कधी येते सगळ्यात जास्त पौगंडावस्थेमध्ये येते. नंतर आहे जन्मपूर्व विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम निवडा तर फलितांड
भ्रूण आणि गर्भ हा जो आहे तो जन्मपूर्व विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम आहे. नंतर आहे जन्मापूर्वीच्या विकासाच्या टिंबटिंब होण्याचा धोका सर्वाधिक असतो, तर गर्भाची प्रारंभिक अवस्था जी असते त्याच्यामध्ये जन्मापूर्वी जे काही विकास असतो त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त धोका असतो. यावर मी एक 30 मिनिटाचा मोठा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, जाऊन बघायचा आहे. ठीक आहे. बाल हेल्पलाईन क्रमांक आहे 1098 हा जो आहे बाल हेल्पलाईन क्रमांक आहे. नेक्स्ट आहे 55 ते 70च्या दरम्यान आयुक्त गुण असलेल्या एखाद्या व्यक्ती काय असतात, तर त्या कामाला धरून ठेवणाऱ्या असतात. नंतर आहे एखाद्या मुलाच्या कौशल्यात त्याचा स्नायूचा वाढलेला वापर कशामुळे होतो, तर त्याच्या परिपक्वतेमुळे होत असतो. नंतर आहे 120 ते 130 श्रेणीमध्ये IQ बुद्धिमत्तेची जी पातळी असते ती उत्कृष्ट दर्जाची असते असं दर्शवलं जातं. IQ असा मोजला जातो, तर CA/MA × 100 म्हणजे CA/MA × 100 जो आहे तो IQ जो आहे तो मोजला जातो. म्हणजे 180 जी आहे ती IQची लास्ट पातळी आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं सपोज 80 असेल तर × 100 करायचं आहे, बरोबर. मग 0 गेला. मग तुमचं काय येणार आहे तो व्यवस्थित तुम्ही ते करायचं आहे. तसा तुमचा IQ जो आहे तो काढला जातो. नंतर आहे 4 वर्षाचा शामू आता आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या समजू शकतो. शामू प्राप्त करीत असलेली वाढती क्षमता काय आहे, तर मनाचा सिद्धांत जो आहे तो काय आहे, वाढवत आहे. बहुतांश लोकांचा सर्वात जुन्या आठवणी या वयाच्या आधीच्या नसतात, तर 3 वर्षाच्या आधीच्या आपल्याला आठवत नाही, किंवा मग जुना आठवणी ज्या आहेत त्या आपल्याला 3 वर्षाच्या आधी आठवत नाहीत. 4थ्या वर्षानंतर तुम्हाला थोडं तुमच्या ज्या काही बालपण आहे ते आठवायला सुरू होत असतं. नंतर आहे 16 वर्षाचे मूल बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण मिळविले, त्याचे मानसिक वय काय असेल, तर त्याचे 8 वर्ष जे आहे ते मानसिक वय असणार आहे. ज्याचा IQ 90 ते 100च्या श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी असते. कोणती? सर्वसामान्य असते. म्हणजे 90 ते 100 मध्ये तुमची जी काही IQ लेवल आहे ती सर्वसामान्य आहे. 100 ते किंवा मग 100 ते 120च्या पुढे जर गेली तर तुमची जी काही श्रेणी आहे ती काय असणार आहे, उच्च सामान्य त्याला आपण म्हणू शकतो, खूप जास्त किंवा मग अतिशय जास्तच खूप आहे, बरोबर. नंतर आहे बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यामध्ये काय केलं जातं, मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांचा हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असतात, बरोबर. नंतर आहे 14 पर्यंतच्या मुलाच्या विकासासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाचे काय, तर प्रोटीन जे आहे, सगळ्यात जास्त प्रोटीनयुक्त डाएट जे आहे ते 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नंतर आहे शीना 6 वर्षाची आहे आणि तिच्या वयोगटात तिची कामगिरी चांगली आहे, ती अशी आहे असे म्हणतात. काय आहे, मग ती बुद्धिमान आहे, बरोबर. ती 6 वर्षाची आहे आणि तिच्या वयामध्ये ती चांगलं काम करते, म्हणजे ती काय आहे, बुद्धिमान आहे, बरोबर. नंतर आहे टिंबटिंबच्या दरम्यान कुठेतरी मानसिक वाढ थांबते, तर काय असणार आहे, ती 16 आणि 20चा जो काही कालखंड असतो त्याच्यामध्ये आपली जी काही मानसिक वाढ असते ती थांबत असते. नंतर आहे पियाजेच्या आधी लोकांचा असा विश्वास असण्याची शक्यता होती की मुलांचे मन हे प्रौढांच्या मनाची लहान प्रतिकृती आहे. हे काय आहे, खरे आहे का नाही, तर याचा आन्सर आहे खरे आहे. मानसिक वयासाठी टिंबटिंब ही कमाल मर्यादा असते, तर 20 वर्ष जे आहे ते सगळ्यात जास्त मानसिक मर्यादा किंवा मानसिक वय जे आहे ते आपलं 20 वर्षापर्यंत वाढत जातं. नंतर आहे CAS टिंबटिंब या वयाच्या दरम्यानच्या मुलांना दिले जाऊ शकते, तर 5 ते 18 वर्षाच्या दरम्यान मुलांना दिले जाऊ शकते. 16 वर्षाच्या कार्तिकने त्याच्या शाळेत अलीकडे घेण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण प्राप्त केले. त्याचे मानसिक वय काय असेल, तर त्याचं मानसिक वय जे आहे ते 12 वर्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा मानसिक वय काढलेलं आहे. त्यानंतर आहे मानसिक वयाच्या कालक्रमानुसारी 82 असलेले गुणोत्तर 100ने गुणिलेस जे येते त्यास काय म्हणतात, तर त्यास बुद्ध्यांक असे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे, तर 20 ते 40 जो आहे तो प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट असणार आहे. नंतर आहे एखादी व्यक्ती बालपण आणि प्रौढत्वादरम्यानच्या स्थित्यंतरात असल्यास ती कशात येते, तर कुमार वय जे आहे त्याच्यामध्ये येत असते. स्वमग्नतेची किंवा मग स्वमग्नतेची जी काही चिन्हे आहेत ती या वयोगटात दिसून येते, तर 1 ते 2 वर्ष जो आहे तो त्याच्यामध्ये स्वमग्नतेची चिन्हे असतात आपल्याला दिसून येते. काय मुलांचे लिंग निर्धारित करते, तर वडिलांचे गुणसूत्र जे असतात ते मुलांचे लिंग जे आहे ते निर्धारित करत असतात. आपल्याला माहिती आहे XX आणि XY हे काय असतात गुणसूत्र असतात. तर यातला X आणि यातला जर Y आला तर मुलगा होतो आणि यातला X आणि यातला पण जर X आला तर मुलगी होते. हे गुणसूत्र आपल्याला
10वी किंवा 9वीच्या चॅप्टरमध्ये किंवा 9वीला आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट आहे सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल काय? किशोरवयीन म्हणता येईल. बरोबर, तो 16 वर्षाचा आहे म्हणजे किशोरवयाचा कालखंडच आहे. 12 ते 18 इयर म्हणजे काय आहे? तो किशोरवयीन आहे. नंतर आहे कोणता वयोगट तान्हे असल्याचा अधिक जवळचा आहे? तर 1 वर्ष जो आहे ते तान्ह वयोगट आहे, आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेस बाळ आईचं दूध पितं त्याला आपण काय म्हणतो? तान्ह वयोगट आहे असं म्हणू शकतो. नंतर आहे 2 वर्ष वयानंतर मुलं क्लेश होत असल्याची भावना स्वरूपात दर्शवते. तर वरील सर्व याचा आहे भीती, संताप आणि विरोधी वागणे. नेक्स्ट आहे एखाद्या तान्हा मुलात यापैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असल्याची शक्यता असते. तर उशिरा कूस पालटणं, चालणं, रांगणं, शिकण्यास त्रास होणं किंवा मग वस्तूंवर ताबा मिळवण्यास मंद असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावरून आपल्याला कळतं की मुलगा काय आहे? मानसिक विकाराने पीडित आहे किंवा त्रासलेला आहे. नेक्स्ट आहे गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. खरं आहे की नाही? बरोबर आहे. जेव्हा गरोदर असतात तेव्हा आईला काही संसर्ग झाला तर मतिमंदती येऊ शकते. नंतर आहे सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. तर 85 ते 115 पर्यंत काय असते? श्रेणीमध्ये ती असते. नंतर आहे 25 ते 35च्या दरम्यान आयुक्त गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस काय म्हणतात? किंवा मग काय असते त्या व्यक्तीमध्ये? भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत, शैक्षणिक कौशल्य नाहीत, कोणतेही मित्र किंवा रोजगार नाहीत. वरीलपैकी सर्व हे आन्सर याचं आहे. नेक्स्ट आहे मुलांमध्ये पौगंड अवस्था प्रारंभ होण्याचे सरासरी वय काय असते? तर 13 ते 11 वर्ष असते. मुलांमध्ये 13 आणि मुलींमध्ये 11 इयर असते. नंतर आहे बाल्यावस्थेतील हिंसा याचा परिणाम असू शकतो. तर घरगुती हिंसाचार, बाल शोषण, बालपणीचा दादागिरी जे आहे ते वरीलपैकी सर्व ऑप्शन याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणती गोष्ट उत्तम प्रकारे सांगते की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्यांच्या सहवासात येतात? तर रचनात्मक उपक्रमांचा अभाव ज्यामधून विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते, ही गोष्ट याचं ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पूर्वशाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा काय सुचवतो? तर त्यांची जी काही मानसिक क्षमता असते, अनुभव असतात, व्यक्तिमत्वाची मांडणी असते, त्यांची मर्यादा जी आहे ती समान आहे की नाही ते सुचवतं. नंतर आहे जर स्वमग्न मुलांचे वयाच्या टिंबटिंबाव्या वर्षी किंवा वर्षापूर्वी निदान झाले तरच रोगाचे निदान सुधारले जाते. तर 3 वर्षाच्या आत जर स्वमग्न विद्यार्थी आहे, ऑटिझम असणारे विद्यार्थी लक्षात आले तर त्यांचा जो काय ऑटिझम असतो तो आपण सुधारवू शकतो. नंतर आहे अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास काय म्हणतात? तर बाल गुन्हेगार असे म्हणतात. बरोबर, अल्पवयीन विद्यार्थी असतात ते बेकायदेशीर वर्तनामध्ये सहभाग होतात, त्याला आपण काय म्हणतो? बाल गुन्हेगारी असं म्हणतो. नेक्स्ट आहे विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेवाद्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते? तर बालपणाची जी पायरी आहे ती एकमेवाद्वितीय पायरी असं म्हणून आपण त्याला ओळखतो. नंतर आहे अतिशय लहान मुलांमधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाचा भावनेचे वर्णन कोणती संज्ञा ठरवते किंवा करते? तर बालपणीचा अहंकार जो आहे ते करत असते. कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते? तर अर्भकावस्था जी असते ती त्यामध्ये म्हणजे काय की गर्भावस्थामध्ये बालकाची जी काही वाढ असते ती सर्वात जास्त होत असते. नंतर आहे मूड बदलणं, वजनात वाढ घट होणे, वर्तनात बदल ही या वयाची सामान्य लक्षणे आहे. ते नैराश्य जे आहे ते त्याचं आन्सर आहे. नंतर आहे टिंबटिंब या टप्प्यात सोडले असताना त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. तर 2 ते 3 वर्ष याच्यामध्ये आन्सर आहे. नंतर आहे बाल विकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यामध्ये काय होतं की मुलाचे जे काय आकलन किंवा मग सामाजिक स्तर असतील, क्षमता असतील, त्यांच्या उत्क्रांतीसाठी ते कारणीभूत होत असतात. जर तुम्हाला फक्त हे माहीत आहे की मुलाचे मानसिक वय 10 आहे तर खालीलपैकी कोणते वाक्य तुम्ही त्यांच्याबद्दल सर्वात जास्त खात्रीने बोलू शकता? जर मुलाचं 10 वर्ष वय आहे तर आपण काय करू शकतो? तो सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो. आपण हे सहजासहजी काय करू शकतो? बोलू शकतो. नेक्स्ट आहे मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे काय? तर मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे काय की विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे दर्शविलेल्या यशाचे सरासरी मूल्य होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 वर्षाच्या ची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतो, याचे कारण काय? वियोगाबद्दल
चिंता, बरोबर. म्हणजे काय की आईपासून दूर होतोय तो काय होतोय, वियोग होतोय, त्याच्याबद्दल त्याला चिंता वाटते की ही मला आईपासून डायरेक्ट घेऊन टाकते की काय. नंतर आहे नैराश्य सामान्यतः टिंबटिंब यांच्यात आढळते. तर मध्यवयीन जे काही स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये नैराश्य सगळ्यात जास्त आढळत असतं. नंतर आहे विकासाच्या ज्या अवधी दरम्यान शाळेसाठी तयार करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रांसह खेळण्यात जातो त्यास काय म्हणतात, तर त्यामध्ये होतात सुरुवातीचे बालपण असं म्हणतात, बरोबर. म्हणजे शाळेचं जे काही काम असेल ते आपण अर्धा एक तास करतो आणि बाकीचं 4-5 तास 6-7 तास मुलांसोबत खेळण्यात जातो, त्याला आपण काय म्हणतात, सुरुवातीचे बालपण असे म्हणतो. अध्ययन हे निर्माण करू शकत नाही, तर प्रौढ व्यक्ती जे आहे ते अध्ययन निर्माण करू शकत नाही. ते काय आहे, हेरिडिटी कॅरेक्टर आहे किंवा अनुवंशिकरित्या ते काय असणार आहे, होणारे बदल असणार आहे. ठीक आहे. अध्ययन बाकीच्या ज्ञान व्यक्ती आहे, कुशल व्यक्ती आहे, उत्तम शारीरिक बांधा जो आहे तो निर्माण करू शकते, परंतु अध्ययन प्रौढ व्यक्ती निर्माण करू शकत नाही. नेक्स्ट आहे मानसरोग तज्ज्ञानुसार उच्च क्षमता, उच्च सृजनशीलता आणि उच्च वचनबद्धता काय आहे, तर प्रतिभाशाली असं याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तारुण्याची सुरुवात हे टिंबटिंब याचे उदाहरण आहे. तर तारुण्याची सुरुवात हे मानकी वय आणि श्रेणीबद्ध प्रभाव याचे उदाहरण आहे. नेक्स्ट आहे बरेच वयस्क लोक वयानुसार शहाणे होतात, परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करत नाही. यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेस बळ मिळते की विकास हा असा असतो. तर काय आहे, बहुमितीय आन्सर याचा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका व्यक्तीच्या जन्माला आल्यापासूनच्या वर्षाची संख्या ही कशाची महत्त्वाची व्याख्या आहे, तर कालिक वय याचा आन्सर आहे. एक मूल या वयाचे असल्यास त्याला तान्हे बाळ असं म्हटलं जाईल. तर 12 ते 36 महिने म्हणजे काय की जवळपास 2 इयर है ना, त्याला तान्हे बाळ म्हटलं जाईल. हा प्रश्न डबल विचारलेला आहे. आधी त्या वर्षे विचारले होते, आता महिने विचारले आहे, बरोबर. नंतर आहे पौगंडा अवस्थेसाठी कोणते विधान खरे आहे, तर पौगंडा अवस्थेमध्ये वरीलपैकी सर्व याचा आन्सर आहे. पौगंडा अवस्था ही सर्वसामान्यपणे किशोर वयाची संबंधित असते. प्रौढत्वाची सुरुवात या दिशा किंवा या अवस्थेत होते. लिंग, अवयव, उंची, वचन यांचे स्नायूंचे वस्तुमान असेल त्यांच्यामध्ये प्रामुख्याने बदल होत असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे समाज एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या वयानुसार वागण्याची जी अपेक्षा करतो तिचा अर्थ म्हणजे काय की सामाजिक वय. म्हणजे समाजाला वाटतं की ह्या व्यक्तीने असं वागू नये किंवा मग एखादा खेळकर विद्यार्थी असेल तो कुठेही खेळतोय तर आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो की हा असे का वागतोय, तिथे असं वागू नये. म्हणजे काय, ते सामाजिक वय आहे. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. तर काय आहे, ते तरुण प्रौढ आपण त्यांना म्हणू शकतो. भारतात अल्पवयीन वय काय आहे, तर 18 वर्ष आहे. 18 वर्ष म्हणजे काय की मुलांचे मतदानासाठी त्याला काय करू शकतो आपण, वोटिंगसाठी आपण त्याला अल्पवयीन म्हणजे किंवा 18 वर्ष पूर्ण पाहिजे असं म्हणतो. मुलांसाठी यश प्राप्त करण्याची वय म्हणजे कोणते, मुलाची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने होणे हे काय असणार आहे, मुलासाठी एक यश प्राप्त करण्याचे वय आहे असं आपण म्हणू शकतो. व्यक्तिमत्व विकास म्हणजे टिंबटिंब हे वगळता सर्वच येईल. काही भौतिक जे आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय, संज्ञानात्मक विकास करणं, वातावरणीय विकास करणं, भावनिक विकास करणं, परंतु भौतिक विकास ही गोष्ट वगळता सर्वच येणार आहे. अधिक इतरांसारखे असण्याचा विश्वास बदलणं म्हणजे काय, अनुरूपता होय. एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला कशापासून दूर ठेवलं जातं, तर प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जे आहे त्याच्यापासून दूर ठेवलं जातं. प्रिझर्वेटिव्ह केलेले जे काही अन्नपदार्थ आहे त्यांच्यापासून. नंतर आहे संतुलनाच्या संकल्पनेमध्ये, तर ह्याचं आन्सर जे आहे मनोवृत्ती पदार्थ, एटिट्यूड्स ऑब्जेक्ट आन्सर आहे. नंतर आहे द्विध्रुवीय व्यक्तिमत्वाच्या भावना एक वगळता खालीलपैकी सर्व आहे. तर लहरीपणा हा वगळता खालीलपैकी सगळं त्याचा आन्सर आहे. व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व आदिम बाजूने प्रतिनिधित्व करणारे आदिम रूप काय आहे, तर सावली आपण त्याला म्हणतो, बरोबर. गुंतागुंतीची नाती समजून घेणं, आकस्मिक कारण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, तर अस्थिर बुद्धिमत्ता असं आपण त्याला म्हणू शकतो. नंतर आहे सामाजिक संवादातील कमजोरी, सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पना यात दिसून येते. तर ती कशा दिसून येते, एस्परजंट संलक्षण जे आहे त्याच्यामध्ये दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे एखाद्याला प्राथमिकपणे त्याच्याबद्दलची असलेली चिंता जाणवणे
या अभिमुखतेला काय म्हणतात तर व्यक्तिगत स्वस्थ त्याला आपण म्हणू शकतो. प्रतिभासंपन्न मुले अशी असतात, तर प्रतिभासंपन्न मुले जी आहेत ती स्वतंत्रपणे निर्णय घेणारी असतात. नंतर आहे टिंबटिंबच्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होऊ शकते, तर उद्दिष्टांमधील संघर्ष आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं. आक्रमकतेचे कारण काय असणार आहे तर जन्माच्या प्रवृत्ती, मुलाचे पालनपोषण, निराशा, हे सगळ्या गोष्टींनी आक्रमकता जी आहे ती होत असते. सहज प्रवृत्त जीवनात आवेज जे आयडीला उत्साहित करतात त्यांना काय म्हणतात, त्यांना काम वासना असे म्हणतात. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता काय असते तर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय की व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छांबद्दल जागरूकता हे एखाद्याच्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. अतिलैंगिक भूक किंवा मग हायपरसेक्स्युअलिटी ही संज्ञा अति प्रमाणातील लैंगिक गतिविधीस सूचित करते आणि तिचा संबंध पुढीलपैकी कशाशी जोडण्यात आलेला आहे तर असामान्य लैंगिक क्रियाशीलता, चिंता आणि नैराश्य या सर्वांशी सोबत काय आहे हायपरसेक्स्युअलिटीची संज्ञा जोडण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे व्यक्तिमत्व हा शब्द पर्सोना या शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ होतो नाटकीय मुखवटा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला जो काही D.Edचा विषय आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नेक्स्ट आहे भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणं म्हणजे काय, समानुभूती आपण त्याला म्हणतो. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, तो यांच्याशी सहमत होणार नाही. त्याचे महत्त्व म्हणजे काय की आनुवंशिक घटक याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मला एक मूल द्या, मी त्याला मला आवडेल तसा विकसित करीन. हे विधान कशावर भर देते, पर्यावरणावर भर देते की मला एक मूल द्या, मी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याला आवडेल तसं काय करेल, भरवल म्हणजे काय त्याचा विकास करेल. विद्यार्थी सामाजिक वर्तनाहूनही प्रशिक्षित होऊ शकतात शाळेतील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून. ठीक आहे. नंतर आहे मुलांच्या सामाजिकीकरण प्रक्रियेचा थेट परिणाम म्हणजे काय, सामाजिक विकास होय. एखादे मूल सर्जनशील असल्यास ते याचे लक्षण आहे तर ते काय आहे, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी याचं लक्षण आहे एखादं मूल क्रिएटिव्ह असल्यास. जेव्हा व्यक्ती राष्ट्र, सामाजिक वर्ग, धर्म इत्यादींबाबत किंवा इत्यादींच्या बाबतीत स्वतःला पाहतो तेव्हा त्यास काय म्हणतात, सामाजिक ओळख असे म्हणतात. आई ही मुलासाठी पहिली काय असते, शिक्षक असते. व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया म्हणजे काय की वैयक्तिकत्व आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओळखीचा परिणाम किंवा प्रशासित व्यक्तीच्या अपेक्षांना दुजोरा देण्यात काय होतं किंवा मग कशाचा काय म्हणतो आपण त्याला तर त्याला आपण काय म्हणतो, मॉडेलिंग असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण 290 क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले आहे. 290 म्हणजे आधीचे 15-20 क्वेश्चन मी तुम्हाला सिंपल दिले होते, 10-15 करून, म्हणजे जवळपास 300 क्वेश्चन आपण ह्या PDF आज बघितलेले आहेत. TET सीटेटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. TET असेल, सीटेट असेल, D.Edसाठी सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन, B.Edसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फक्त वाचन केलेलं आहे. जवळपास 3 ते 3.5 तासाचा हा आपला व्हिडिओ बनलेला आहे. 2.5 ते 3 तासाचा व्हिडिओ इथे आपला बनलेला आहे. काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर माफ करा. आवाज थोडासा खालीवर झाला, तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणून कुठे थोडीशी खोकलेली आहे, तर काही हरकत नाही, तुम्ही समजून घ्याल, आपलेच विद्यार्थी आहेत हो ना. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.